तोपर्यंत कालची रिव्हिजन घेऊ द्या. काही इश्यू नाही, रोज 200-300 स्टॉक्स बघा. तर आपण स्क्रीन दिसते तुम्हाला, स्क्रीन शेअर केली आहे, स्क्रीन शेअर केली दिसते सगळ्यांना. ओके, स्टार्ट करायचंय. वही पेन तयार ठेवा बरं का, फक्त वही पेन तुमच्याकडे ठेवायचंय. आणि एंडिंगला सांगा ना नेमके रूल्स तुम्हाला कसे यूज करायचे किंवा कसे तुम्हाला कुठे चिटकवायचे वगैरे, कारण की कंपल्सरी माझ्याकडे. मी तुम्हाला सांगा, लास्ट बॅच पण सगळ्या स्टुडंटकडनं मी करून घेतलं होतं, भरपूर रिझल्ट दिसताय त्यांना. वही कोणती आता ती तुम्ही कधी जॉईन झाले ती एक्झॅक्टली नाही सांगू शकत मी, पण स्टार्टिंगचे जर 2-3 दिवस आले असताल तर रोज मी तेच ओरडत होतो की 2 रजिस्टर्स तुम्हाला कंपल्सरी करायचे. एकामध्ये तुम्हाला जे आयएमपी टॉपिक क्लास रिलेटेड ते, आणि सेकंड इथून पुढे स्टार्ट झाली. आता सेकंड मध्ये खूप आयएमपी ऍक्च्युअली जी आहे का ही नॉर्मल आहे, समजून घ्या. हे म्हणजे तुम्हाला कुठेही भेटून जाईल, पण ही जी आहे सेकंड वाली ती लय म्हणजे लय इम्पॉर्टंट आहे. त्यांनी माझं ट्रेडिंग करिअर चेंज केलं. जेवढे पण आतापर्यंत सक्सेसफुल ट्रेडर आहेत सगळ्यांचं करिअर ह्या रूल्स आणि ट्रेडिंग जर्नल मुळेच चेंज झालेलं आहे. तुम्ही किती पण मोठ्या ट्रेडरचे पुस्तक वाचा. आय थिंक तुम्ही लेट जॉईन झाले क्लासला, पण 2 नोटबुक पाहिजे कंपल्सरी. एक आयएमपी टॉपिक साठी आणि दुसरी आता नवीन उद्या जाऊन परचेस करा, टेन्शन घेऊ नका. तर आता तुम्हाला रूल्स आपण स्टेप बाय स्टेप स्टार्ट करतोय, टाइम जास्त वेस्ट न करता. तर सगळ्यात पहिला रूल आहे बघा आपला, रिस्क पर ट्रेड इंट्राडे साठी क्लिअर असणार आहे बरं का तुम्हाला. 2%, हे बघा इथे टॉपला दिसतंय तुम्हाला, रिस्क पर ट्रेड इंट्राडेला किती आयबी लिहिलंय काय, 2%, आणि स्विंग वाल्यांसाठी 3% एका ट्रेडमध्ये. कारण की स्विंग कसं आहे, तुम्ही रेग्युलरली ट्रेड करत नाही, त्यामुळे तुम्ही 3% जरी घेतलं एका ट्रेडला तरी काही इश्यू नाही तुम्हाला. त्यानंतर सेकंड असेल ऑलवेज पुट स्टॉप लॉस. म्हणजे तुम्हाला ना कंपल्सरी स्टॉप लॉस ठेवायचा. आता बघा पहिल्याचं आणि दुसऱ्याचं लॉजिक आता एका टायमाला, विदाउट लॉजिक मी पुढे जाणार नाहीये. हे बघा, पहिली गोष्ट का बोललो मी तुम्हाला, 2% रिस्क घ्यायचा. आता नीट लक्ष द्या बरं का, कारण की आता पण तुम्हाला वापस तेच सांगतो, स्ट्रॅटेजी माइंड मधनं काढा. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय बरं, मी लास्ट वीस विचारतोय, स्ट्रॅटेजी आयएमपी का रूल किंवा माइंडसेट इम्पॉर्टंट, ते सांगा फक्त. स्ट्रॅटेजी का माइंडसेट मला तिथे टाईप करून सांगा. 75 जणांकडनं रिप्लाय आला तर मी तेवढाच एनर्जी तुम्हाला शिकवण. रूल्स अँड माइंडसेट इम्पॉर्टंट, तुमची स्ट्रॅटेजी. नाही, 100% सगळ्यांना माइंडसेट टाकलेले तिथे. कारण की ही स्ट्रॅटेजी आहे ना, आज आहे उद्या नाही. स्ट्रॅटेजी माझी आज वर्क करते, उद्या ब्रेकआउट कन्सेप्ट जर नाही वर्क करायला लागला तर काय काय वाचून मला मार्केटमध्ये, माझा माइंडसेट आणि हे रूल्स. त्यामुळे सगळ्यात पहिला रूल्स काय इंट्राडेसाठी, 2% पर ट्रेड रिस्क घ्यायचे. आता त्याचं लॉजिक बघा, हाच का घ्यायचं सर, आम्ही तर 5% पण घेऊ शकतो ना. 5% काय प्रॉब्लेम आहे, आम्ही मंथली जर 50% रिटर्न जनरेट करू शकलो या 5%नी तर काय इश्यू आहे सर, आम्ही 2% का घ्याय. तुम्हाला सांगतो, ड्रॉडाऊन फेज नावाचा एक कन्सेप्ट आहे. आता तुम्ही जे नवीन त्यांना माहित नसाल, पण जे एक्सपिरियन्स लोक आहेत ते नाव ऐकता कंटिन्यू. ड्रॉडाऊन फेज आला, माझा सुद्धा लाईफ मध्ये भरपूर वेळा ड्रॉडाऊन फेज आला, ज्या टाइम मध्ये ना जास्ती करणं स्टॉप लॉस कंटिन्यू होत असतात. स्टॉप लॉस म्हणजे काय, मार्केट कंटिन्यू लॉस देत असतो. तुम्हाला सांगतो, आय थिंक मार्च महिन्यामध्ये लास्ट मला ड्रॉडाऊन फेज आला, कंटिन्यू 6 दिवस मी लॉसेस मध्ये होतो. पण तुम्हाला खोटं नाही बोलत, 3 दिवसात नंतर प्रॉफिट, म्हणजे सगळं रिकव्हर करून प्रॉफिट मध्ये आलं 3 दिवसामध्ये. पण त्या 6 दिवसामध्ये मी जास्त अकाउंट माझं खाली का झालं नाही, कारण मी त्या टायमाला पण 2 ते 3%चीच रिस्क घेतो. बघा हे बघा, बॅक टू बॅक तुमचे 6 स्टॉप लॉसेस झाले, बॅक टू बॅक तुमचे 6 स्टॉप लॉस हिट झाले. तुम्ही 2% कॅल्क्युलेट करा. आय थिंक तुम्हाला सांगतो 7% मॅक्स तुमच्या अकाउंटचा ड्रॉडाऊन. तुमच्याकडे 1 लाख असतील तर अकाउंटला 93,000 अजून पण असतील ट्रेडिंग करण्यासाठी. इन केस जर असं सिच्युएशन येते ज्या टायमाला बॅक टू बॅक लॉसेस होत आहे, तेव्हा तुम्हाला हा रूल वाचून कोणता, 2% पर ट्रेड. पण त्याच ठिकाणी जर आपण 5% जातोय, आता याचं लॉजिक बघा, तुम्ही एक काम करा, एका ट्रेडला 10% रिस्क घ्या. मी म्हणत नाही घेऊ नका, घेताय समजा उद्या घेतली तुम्ही, ऑप्शन ट्रेडिंग करताय, मला माहिती ऑप्शन मध्ये हे तुमचं कधी पण चालू असतंय. 10% पर ट्रेड घेतली तुम्ही, 10,000 रुपयाच्या अकाउंटला 1 लाख रुपयापाशी घेऊन गेले. मी मान्य करतो बरं का, घेऊन गेले 1 लाखापाशी. सडनली तुमचा ड्रॉडाऊन फेज आला, पण तुमचं रिस्क काय सेम 10%चं. बॅक टू बॅक 6 ते 7 स्टॉप लॉस. वापस तुम्ही कुठे आले, 20,000 रुपयापाशीच राहिले तुमचं. कशामुळे, ह्या रिस्क मॅनेजमेंटमुळे. त्यामुळे सांगतो तुम्हाला, आज छोट्या कॅपिटलला फास्ट ग्रो करताल, पण इन फ्युचर जी की कधी पण चान्स इन फ्युचर तर खूप लांब आहे. काय माहिती नेक्स्ट मंथ मध्ये येऊन बसल, नेक्स्ट मंथ सोडा उद्यापासून स्टार्ट होईल, हे आपल्याला कोणालाही माहित नाही. त्यामुळे मार्केटला रिस्पेक्ट करायची आणि आपल्याला बिझनेस सारखं ऍक्ट करायचं. त्यामुळे 2%चा रूल ब्रेक नाही करायचा. ब्रेक केला तर तुम्ही जिम्मेदारी स्वतःचीच असेल. कारण की बघा, तुम्ही पहिली गोष्ट तर लालच मध्ये काय, तुम्ही ग्रीडमुळे मार्केटमध्ये येत आहे, अपेक्षा पैसा कमावतो तुमचं, पण तुम्हाला गोष्टी फॉलो करायच्या नाही, तर मार्केट 100% तुम्हाला लॉस देणार. त्यामुळे ट्राय करा, इंट्राडेला 2% आणि स्विंगला 3%. आणि त्यानंतर काय, ऑलवेज पुट स्टॉप लॉस आणि सेकंड असं ओव्हर ट्रेडिंगचा. स्टॉप लॉसचं सांगतो लॉजिक. हे बघा, आपण हॅमरवर एंट्री घेतली,
तुम्हाला भरपूर जणांना अजून पण कन्फ्युजन, सर आम्हाला स्टॉप लॉस कसा लावायचा, लाईव्ह मार्केट म्हणजे दाखवून, आता उद्या किंवा परवा लाईव्ह मार्केट आहे आपलं 100% दाखवून मी तुम्हाला. पण तोपर्यंत तुम्ही युट्यूबला जर बघितलं असतं तर खूप क्लिअर झालं असतं. जेव्हा मी एंट्री घेतो इथं, तर आपलं काम काय असतं, इमिडिएट मध्ये जा, घेतल्याशी एंट्री 2 सेकंदामध्ये जाऊन लगेच ऑर्डर प्लेस करा स्टॉप लॉस साठी. तुम्ही काय करताय, माइंडला एकदम रिलॅक्स करताय. माइंडला तिथं काय सांगताय तुम्ही, की तू टेन्शन घेऊ नको, मला इथे अनलिमिटेड लॉस कन्सेप्ट नाहीये. जोपर्यंत तुमच्या माइंडला समजत नाही ना, माइंड कधी घाबरतं माहितीये का आपले, ज्याला समजलं की अरे इथं खूप सारा लॉस आहे, तेव्हा माइंड तिथं म्हणजे काही ना काही येऊन 100% करणार. तुम्हाला एंट्री करून देणार नाही, लेट एक्झिट म्हणजे तुम्हाला तिथं प्रॉफिटला होल्ड करून देणार नाही, लॉसला होल्ड करून किंवा लवकर पळून जातात. त्याचं कारण काय माहितीये का, तुमच्या माइंडला तुम्ही अगोदर त्याला सिग्नल दिलं नाही, किंवा तिथं छोटासा लॉस आहे आम्ही जाऊ शकतो असं त्याला सिग्नल द्या. म्हणजे काय करताय तुम्ही, एंट्री घेताय, स्टॉप लॉस टाकताय, माइंडला एकदम रिलॅक्स करताय की दादा मला मॅक्स याच्यामध्ये 500 रुपयाच्या पुढे लॉस होणारच नाहीये. काही पण झालं तरी याच्यात, काही पण झालं, दुनिया इकडची तिकडे झाली, कोणतं गव्हर्नमेंट येत आहे, कोणतं गव्हर्नमेंट जात आहे, कुठे रॉकेट लॉन्च होत आहे, पूर्ण ते युद्ध चालू आहे, व्हॉट एव्हर काय पण असेल, पण मला ते 500 रुपयाच्या पुढे लॉस होणार नाही. तेव्हा तुमच्या माइंडला समजल, कारण तुम्ही स्टॉप लॉस टाकलाय ऑलरेडी तिथे, याचा अर्थ कन्फर्म केलं की मला लॉस जरी झाला तर छोटासा असणार. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांनी स्टॉप लॉसेस लावा. आणि स्टॉप लॉस ड्रिल करू नका बरं का. ही जर असं, आणि हे कन्सेप्ट आहे, असा कन्सेप्ट कधीही करू नका. हे माझा स्टॉप लॉस आहे, प्राइस येते इथं माझा स्टॉप लॉस आहे. आपण काय करतो, लगेच प्राइस ऑर्डर मध्ये जाणार बरं का, इथं ऑर्डर बुक मध्ये जाणार, ऑर्डर बुक मध्ये जर गेलं तर लगेच स्टॉप लॉस चेंज, स्टॉप लॉस सोडून कुठे थोडासा खाली. आता मी काय करतो, लास्ट चान्स देतो मला स्वतःला, नाही नाही आता नाही, वापस काय करता, आता मी काय करतो, अजून थोडंसं खाली स्टॉप लॉस घेतो. नाही नाही आता काय करतो, मी लास्ट दिवशी बघितलं होतं इकडनं रिव्हर्सल झालाय, वापस माइंड मध्ये असे थॉट येतात, वापस काय करता, थोडंसं खाली. तिने काय होतं, लॉस होता इथे, लॉस असतो तुमचा इथे, बुक करता कुठे, लॉस असतो इथे, बुक करता कुठे इथे, 500 रुपया ठिकाणी 1000 रुपयाचा लॉस देऊन येत आहे. वापस एकदा तुम्ही मिस्टेक करता. त्यामुळं स्टॉप लॉस लावलाय त्या पॉईंटला आपल्याला एक्झिट झालंच पाहिजे. वॉट एव्हर कुणी पण तुम्हाला इथे येऊन सांगितलं, इव्हन मी सुद्धा सांगितलं की होल्ड करता याला, तरी पण म्हणे सर तुम्ही तुमचे काम धंदे बघा, मला तिथे लॉस बुक करायचा आहे मला. हे असं जर ऍटिट्यूड असेल तर मार्केट 100% तुम्हाला प्रॉफिट देईल, म्हणजे देईलच, आज न उद्या. समजले तुम्हाला 2 रूल. हे 2 रूल समजले का ते सांगा फक्त. आपण तुमचे डाऊट्स ना थोडेसे, मी कारण मी इकडे स्क्रीनकडे येतच नाही, तुम्ही टाकून ठेवता, तुम्ही कोणा म्हणता सर तुम्ही लक्ष देत नाहीये. हे बघा, त्यानंतर ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. आता ओव्हर ट्रेडिंग साठी पण रूल्स आहेत, त्यात लिहिलेले, जे टेन्शन घेऊ नका. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय कन्सेप्ट आहे बघा, आपण काय करतो, एका दिवशी आलो काय 4, 5, 6, 7 ट्रेड पंच करतो, 6 ते 7 आपले ट्रेड पंच केले असतात त्या दिवशी. म्हणजे काय करतो आपण, एखादा स्टॉप लॉस होतोय, एखादा प्रॉफिट होतो, आपण प्रत्येक दिवस भर काही ना काही चाळे करत राहतो, काहीतरी बाय करणार, काहीतरी सेल करणार. कोणाचं असते सर मला ब्रेक येऊन लॉस क्लोज करायचंय, कोण म्हणते मला 5,000 प्रॉफिट घेऊन जायचंय, कोण म्हणते मला सर लॉस मधनं रिकवर करून प्रॉफिट मध्ये यायचंय. तर तुम्हाला सांगतोय, ह्याच्यामध्ये रूल लिहिलेला आहे खाली, की आपल्याला इंट्राडे मध्ये मॅक्स 3 ट्रेड घ्यायचे आणि 6% त्या दिवशी रिक्स असेल. त्यामुळे आताच क्लिअर करतोय, ओव्हर ट्रेडिंग पासून वाचायचं असेल तर तुम्हाला क्लिअर आहे बरं का, 3 ट्रेड पर डे असले पाहिजे तुमचे. स्विंग ट्रेडिंग वाले टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडनं ओव्हर ट्रेडिंग होत नाही, मला माहिती, कारण तुमचं खूप क्लिअर असतं. संध्याकाळी अगोदर प्लॅन बनवून येता तुम्ही, तुमच्याकडनं 99% ओव्हर ट्रेडिंग होतच नाही, कारण तुम्ही डेली टाइम फ्रेमला एंट्री करता. पण इंट्राडे कशी 5 मिनिटात ग्रीन कॅन्डल दिसली बाय, रेड दिसली का सेल, अशा गोष्टी करायच्या नाही. आपल्याला काय करायचे, 3 ट्रेड घ्यायचे. 3 ट्रेड पण कोणत्या बेसिसवर असले पाहिजे, लॉजिकल असले पाहिजे. आताच क्लिअर करतोय, 3 ट्रेड घेणार ना तुम्ही, ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करायची तुम्हाला. तर त्या 3 ट्रेड मध्ये लॉजिकल म्हणजे हॅमर घ्या, सपोर्ट रेशनस घ्या, ब्रेकआउट घ्या, माझी स्ट्रॅटेजी घ्या, वॉट एव्हर कोणते घ्या, पण ह्या 3 ट्रेडच्या पलीकडे जायचंच नाही. तिन्हीमध्ये बॅक टू बॅक प्रॉफिट झालं तरी माझा लॅपटॉप बंदच झाला पाहिजे त्या टाइमला. वॉट एव्हर सकाळी 9:18 जरी मला 3 ट्रेड प्रॉफिट झाले, तरी पण मला तिथे माझं सेटअप बंदच करायचं. तिकडे दुनिया काही पण असू, दुनिया तिकडे लाख रुपये पर डे प्रॉफिट करू, पण माझं काम काय असेल, 3 ट्रेड झाले माझा दिवस बंद. दुसरं काय, एखादं प्रॉफिट होईल, 2 लॉस होतील, तरी पण माझं सेटअप बंद. बॅक टू बॅक 3 लॉस होतील, तरी पण माझं सेटअप बंद झालं पाहिजे. तिथं सेकंड थॉट माइंड मध्ये आणायचाच नाहीये. तुम्ही जर ज्या दिवशी, तुम्हाला खोटं बोलत नाही, ज्या दिवशी तुम्ही लॅपटॉप बंद करायला शिकले, त्या दिवशी तुम्ही सक्सेसफुल ट्रेडिंगसाठी म्हणजे पहिली पायरी चढली समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही लॅपटॉप बंद करून जात नाही उठून, आता तुम्हाला सांगतो माझं आजचं, मी आज स्विंग एक पण ट्रेड घेतला नाही, 2 ट्रेड घेतले, ते पण एकदम छोटं प्रॉफिट झाले. मला एका टायमाला दोघांमध्ये चांगलं प्रॉफिट दिसत होतं, पण ते रिव्हर्स झाले आणि कमी प्रॉफिटमध्ये बुक केले मी, ठीक आहे. पण याच्यानंतर दिसले का 4-5 वाकडे तिकडे ट्रेड दिसत नाही ना, मला पण करता येत नाही. हे बघा, माझ्याकडे स्ट्रॅटेजी आहेत, माझ्याकडे माइंडसेट पण बऱ्यापैकी, डिसिप्लिन पण आहे. मी तुम्हाला सांगतो, आज पण मी 10-12 हजार रुपये दिवस क्लोज केला असता, पण माझं डिसिप्लिन काय सांगतं, की दादा घेतले 2 ट्रेड सकाळी, बस कर, मग दिवस बाकीचे काम करत बसलो मी. त्यामुळे आधीच क्लिअर करतोय, 3 ट्रेड तुम्हाला 3 ट्रेडच्या पुढे जायचंच नाहीये, काही पण सिच्युएशन असू.
इव्हन आज मार्केट सरळ खाली जरी पडत असलं 20%, 50%, तरी पण तुम्हाला 3 ट्रेडच्या पुढे जायचंच नाही. 3 बॅक टू बॅक प्रॉफिट झाले, दिवस बंद. 2 स्टॉप लॉस, 1 टार्गेट, तरी दिवस बंद आहे. 2 स्टॉप लॉस, सॉरी 1 प्रॉफिट, 2 स्टॉप लॉस, तरी बंद. बॅक टू बॅक 3 लॉसेस झाले, तरी माझं सेटअप बंद झालं पाहिजे. हा तिसरा समजलाय का? तिसरा समजलाय सगळ्यांना? ते बघा सांगतोय जर तरच्या गोष्टी. हे बघा, एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याला कॉन्फिडन्स हाय होतो आपला, त्या टायमाला आपण काहीतरी चुका करतो, त्या चुकामुळे 3 ट्रेड होत एका दिवशी. मला माहिती एवढे भेटत नाहीत प्रत्येक दिवशी, 2 भेटतात खूप मॅक्स टू मॅक्स, पण तरी पण ना 3 ट्रेडच्या पुढे जायचंच नाही आपल्याला. 2 भेटताय वेल अँड गुड, 1 भेटताय वेल अँड गुड, पण 3च्या पुढे जायचं नाही. 3च्या पुढे जासाल तर ती तुमची चुकी असेल. मी सांगतो ना, किती पण महागडा क्लास घ्या, हे रूल्स वगैरे कोणी लिहून देत नाही, कोणाला घेऊन देत नसतं, कारण त्यांना माहिती जेवढे ट्रेडर लॉस करतील, तुम्ही जर उद्या लॉस केला तुम्ही वापस कोणाकडे फिरून येणार? माझ्याकडे. सर मला तुमच्याकडे क्लास लावायचा आहे. पण मला माहितीये मला नाही वापस आलेलं मला परवडत, कारण की मला माहिती तुम्ही हार्ड ऑन मनी तुमचा मला दिलेला आहे की सर आम्हाला तुम्ही शिकवा चांगलं. त्यामुळे रूल घेतोय मी आणि ते रूल तुम्हाला फॉलो करायचे, कसलंही चुकायचं नाही. त्यामुळे 3 स्टॉप लॉसेस हिट झाले. आता समजा विचार करा, माझे 3 स्टॉप लॉसेस तुम्हाला माझं सांगतो बरं, इन केस जर तरच्या गोष्टी माझे, तर मी आतापर्यंत आठवतच नाही माझे स्टॉप लॉस लास्ट कधी बॅक टू बॅक 3 हिट झाले माझे. उद्या मी 3 बॅक टू बॅक स्टॉप लॉस हिट झाले. उद्याचा दिवस समजून घ्या, बॅक टू बॅक 3 स्टॉप लॉस हिट झाले. 9:45 जर हिट झाले, तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी लॅपटॉपकडे वापस फिरून बघायला पण येत नाही. फिरून बघायला वापस लॅपटॉपकडे येतच नाही. मला माहितीये मी जर वापस लॅपटॉपकडे आलो तर मार्केट मला काही ना काही चॉकलेट देईल. चॉकलेट म्हणजे समजतंय का? काही ना काही दाखवून मला की यार इथे बाय कर, तिथं सेल कर, हीच मस्त ऑपॉर्च्युनिटी मार्केट दाखवल. आणि आपलं मार्केट त्या टायमाला काय करणं माहितीये का? आपण ऑलरेडी जर लॉस मध्ये असतो ना, पहिली गोष्ट सांगतो, त्या दिवशी लॉस रिकव्हर होणं म्हणजे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. त्या दिवशी लॉस जर रिकव्हर जरी केला तर तुम्हाला सांगतो, तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही ना डिसॅस्टर म्हणजे काय, चुकीच्या दिशेने चाललाय तुम्ही. जर तुमचा लॉस खूप लॉस मध्ये त्या दिवशी आणि तुम्ही लॉस रिकव्हर करताय, प्रॉफिट मध्ये आणताय, तुम्हाला सांगतो आज ना उद्या तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. फिक्स. उद्या नाही परवा दिवशी कार्यक्रम फिक्स. परवा दिवशी नाही तर त्या तिसऱ्या दिवशी फिक्स कार्यक्रम तुमचा. कारण काय, तुमचा ऍटिट्यूड बनलाय की मला लॉस रिकव्हर करायचा. आणि एका दिवशी जर तसं झालंच नाही, मार्केट कंटिन्यू लॉसेस देत राहिलं, तुम्ही त्या दिवशी बॅक टू बॅक 10 स्टॉप लॉस केले आणि टाकला अकाउंट झिरो करून, काय राहिलं बरं तुमचं? संपलं ना तिथे. त्यामुळे मला ना सांगायचं एकच आहे, 3 ट्रेड झाले व्हॉट एव्हर, कसे पण असं प्रॉफिट लॉस कसं कॉम्बिनेशन करा. पहिला लॉस, दुसरा प्रॉफिट, तिसरा लॉस. मी तरी पण त्या दिवशी माझं लॅपटॉप बंद झालं पाहिजे. बंद नसेल होत तर सांगतोय, तुम्ही जी कुठे ना कुठे चुकताय, तुम्हाला वर्क करायची गरज आहे स्वतःवर. हा, कारण की मार्केट अट्रॅक्ट करत राहील, मार्केटचं काम आहे रिटर्नरला फसवायचं. हे बघा 3% क्लिअर झाले. ट्रेड 5 नंबरला काय, ट्रेड मिस आउट जर झाला तर शांत बसायचे. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याला पण खूप जण चुकतात. आता काय झालं इकडे बघा, आपला एक ट्रेड आहे आता थर्ड टचला इथे बीरिश विनबार पॅटर्न म्हणले. आपण थोडस कामात होतो किंवा क्वांटिटी कॅल्क्युलेट करत होतो, तोपर्यंत आपल्याला ट्रेड भेटला नाही. ट्रेड ना आता मिस आउट झाला आपल्याकडनं. हा ट्रेड इथे आलाय, आता इथे इथे आला ना, आपण काय करणार माहितीये का? आपलं माइंड कसं वर्क करणार, इथे आपल्याकडनं तो चुकलाय म्हणजे मिस आउट झालाय म्हणजे काय, आपण त्याला घेऊ नाही शकलो. व्हॉट एव्हर कोणतं पण कारण असेल तिथे, व्हॉट एव्हर कोणतं पण, तुम्ही हेजिटेशन म्हणजे काय, भीतीमुळे घेऊ नाही शकले. एकदा ट्रेड तुमच्या हातात निसटला तो, तर तुमचं काम असेल तो चार्ट डायरेक्ट उडून टाकायचा. डायरेक्ट चार्ट उडून टाका, दुसरीकडे दुसरं काहीतरी सापडा. कारण की आपण जर त्याला बघत बसलो तर आपलं माइंड काय करेल माहितीये का, असं कॅल्क्युलेट करतं. माझ्यावरून सांगतो, मी एक गोष्टी फेस केल्यात. आपल्याकडे 500 क्वांटिटी असत्या, 500 क्वांटिटी माझ्या साईडला 5 पॉईंट. आपलं माइंड कसं कॅल्क्युलेट करून, यार 2,500चं प्रॉफिट चालू असतं, यार काय झालं माझ्यासोबत हे शिट. आपण त्या टायमाला कॅल्क्युलेशन स्टार्ट करतो. ही काय माइंड मधली कॅल्क्युलेशन काही कामाची नाही आपली. कॅल्क्युलेशन करणार करणार करणार, त्या टायमाला आपली इथं काही ना काही दिसणार असं पॅटर्न. मार्केट काय म्हणणार, आता एंटर करा. आपण इथं थोडीशी रिट्रेसमेंट येते, आपण एंटर करणार, तिथे आपण सेल टाकणार आणि तिथून तो स्टॉक्स वरी आपला लॉस, स्टॉप लॉस हिट. त्यामुळं क्लिअर आहे तुमचं. ज्या दिवशी स्टॉक्स तुमच्या हातातून चुकल्या गेला म्हणजे घेऊ शकले नाही तुम्ही, स्विंग ट्रेडिंग करा, इंट्राडे करा, माझ्या हातातून जर तो निसटला कोणतंही कारण असेल तर मी त्याला वापस बघतच नाही. आता तुम्हाला माझ्या आजचीच एक्झाम्पल दाखवू का? आजचं एक्झाम्पल दाखवतोय. एनबीसीसी, मी दुपारी माझ्या कामामध्ये होतो, माझ्याकडनं मिस आउट झाला स्टॉक्स, मला घ्यायचा होता त्याला. इकडे बाय करायचं होतं मला किती, 192 ला. मिस आउट झाला, त्यानंतर तो स्टॉक्स बघा स्विंगच्या अकाउंटलाच घ्यायचा होता मला. मिस आउट झाला. मिस आउट जर झाला नसता 10% रिटर्न मी आता त्याच्यामधून गेन केला असतं. पण मिस आउट झाल्यानंतर मी त्याला इथे जाऊन नाही बाय केलं, नाही इथे जाऊन बाय केलं, नाही इथे जाऊन बाय केलं. माझं माइंडमध्ये क्लिअर आहे मला की यार हा मिस आउट झाला ना, याला मी डायरेक्ट चार्टवरून उडून टाकतो. असं दुसरे काम करेल मी, उडून टाका, दुसरा स्टॉक सापडा, पण त्याच्या वाटे जाऊ नका. कारण तुम्ही वाटे गेले तर तुमच्या सगळं वर उडून घेऊन जाईल.
हे बघा, मेंटली कॅपॅसिटी सगळ्यांची वाढते. असं नाही की सगळं, मी पण लहानपणापासून एकदम शार्प माइंड होतो मी, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण शिकतो. आपण काय म्हणजे नॅचरली बॉर्न, म्हणजे जन्मताच आम्ही डिसिप्लिन, जे ट्रेडर असतात का ते जन्मताच डिसिप्लिन होऊन येत नाही कुणी पण. माझ्यासारखी तर ओव्हर ट्रेडिंग असेल हे कन्सेप्ट कुणी केले पण नसतील आपल्या क्लासमध्ये. मी एका दिवसाला 12-12 ट्रेड घेतले 2020 ला, 12-12 ट्रेड. पण तेव्हापासून मी शिकून पुढे ग्रो झालो. हेच कन्सेप्ट की मला पण त्या टायमाला हेच समजलं की यार ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, म्हणजे आपण बिल्ड करू शकतो स्वतःला. डिसिप्लिन बिल्ड होतं, सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःला कंट्रोल हे बिल्ड करता येते. ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. मार्केट कसं चलन ते नाही आपल्या हातात. आपल्या हातात काय, मला स्वतःला कंट्रोल करणं, जे की आपण करू शकतो. त्यानंतर होल्ड विनर आणि कट लुजर. त्यामुळे आधीच तुम्हाला हे जो आता रूल आहे ना, होल्ड विनर आणि कट युअर लुजर. तुमच्याला जे विनर आहेत ना, जे प्रॉफिट वाले ट्रेड आहेत ना, त्याला होल्ड करायचं शिकायचं. प्रॉफिट वाला ट्रेड आहे ना, होल्डच करावा लागणार. तुम्हाला सांगतो, असा कोणताही बिझनेस नाही. तुम्ही काय करताय मला माहिती सध्याच्या सिच्युएशनला, प्रॉफिट दिसलं 10 रुपयाचं पळून जाते, पण लॉस 100 रुपयाचा घेताय. त्यामुळे तुम्हाला ट्रिक शेअर केली त्या आधीच, किंवा व्हिज्युअलायझेशन करा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, माइंड मध्ये पहिलं पिक्चर क्रिएट करा. तुम्ही एखाद्या ट्रेड मध्ये एंट्री घेतलीये, तो ट्रेड तुमच्या साईडला चालतोय आणि तुम्ही एकदम रिलॅक्स बसून राहिलात मागे. हे कशामुळे पॉसिबल आहे, तुम्ही माइंडला ट्रेनिंग दिली आधीच की यार असं पण होतं. पण जरा ठेवते सेकंड पार्ट, तुम्ही त्या टायमाला जर केला असेल तर आता खूप तुम्हाला रिझल्ट दिसते असते, पण आता केले नसेल. मला पण माहिती, मोस्ट ऑफ स्टुडंट करत नाही त्या गोष्टी. हे बघा, जेव्हा तुम्ही बाय करताय, तुमच्या साईडला प्रॉफिट चालू आहे, तर तुम्हाला स्वतःला विचारायचं यार, हा जेव्हा माझ्याकडनं लॉस घेईन ना, तो 100% घेतो. हे बघा, मार्केट अशी गोष्ट आहे, मार्केट एकदम परफेक्ट बिझनेसमॅन आहे. मार्केट जेव्हा लॉस घेणार का, 1 रुपया सुद्धा मागे पुढे नाही, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस असणार. ते माझा स्टॉप लॉस. मार्केट त्या टायमाला तुम्हाला थोडं सुद्धा म्हणजे चांगलं पण दाखवणार नाही, 100% लॉस घेणार तुमचा. मग विचार करा, मार्केट जेव्हा आपल्याकडनं लॉस घेते तेव्हा आपण त्याच्याकडनं का प्रॉफिट नाही घ्यायचं. प्रॉफिटला आपण का थोडंसं पळून जातो. चलून देणार आहोत 1:2 पर्यंत ऍटलीस्ट चलून द्या. असाच बिझनेस केला जातो. आणि हे बघा, आता रिस्क रिवॉर्ड रेशो किती इम्पॉर्टंट. आता विनरला जर होल्ड केलं तर प्रोबेबिलिटी सांगतो तुम्हाला. हे बघा, 27% जरी विन रेट असेल तुमचा, 27% विन रेट मध्ये किती, 100 ट्रेड मधले 27 जरी प्रॉफिट मध्ये असले, विथ 1:4 रिक्स रिवॉर्ड रेशो. 1:4 रिक्स म्हणजे रिवॉर्ड म्हणजे काय, 100 रुपयाच्या रिक्स मागे 400 रुपयात प्रॉफिट. तरी पण तुम्ही एक चांगलं कॅपिटल बिल्ड करू शकता किंवा चांगलं ग्रोथ करू शकता. इम्पॉर्टंट काय, प्रॉफिटला होल्ड करणं. ही स्किल जर तुम्हाला जमली तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. अगेन ते सांगतोय, स्ट्रॅटेजीला मी तर स्वतः 10% व्हॅल्यू देतो, 10%. बाकी 90% माझ्यासाठी हे रूल्स आणि माझा माइंडसेट याच्यावरच कंपल्सरी असते. 10% का, कारण मला माहिती आज ती स्ट्रॅटेजी वर्क करते, उद्या नाही वर्क करणार, परवा दिवशी दुसरी असेल, त्याच्या परवा दिवशी तिसरी असेल. पण इम्पॉर्टंट माझा माइंडसेट, जे की माझ्यासोबत मरेपर्यंत असणार आहे. त्यामुळे आताच क्लिअर आहे, विनरला बिंदास्त होल्ड करा. थोडंसं मागे रिलॅक्स बसा. पीएनएल बघू नका. हे बघा, पीएनएल जर बघितलं तर काल तुमच्यासोबत परदेशी डिस्कस केलं अर्धा तास की पीएनएल बघितलं तर काय हाल होता. त्यामुळे पीएनएल बघू नका. त्याचबरोबर सेकंड काय, ते व्हिज्युअलायझेशन टेक्निक यूज करा. होल्ड होत नसेल विनरला तर या 2-3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. हा, आधी स्टार्टिंगला घ्या 1:2 का घ्या, कारण आपल्याला सध्या स्टार्टिंगला स्किल पण डेव्हलप करायचे आहेत. आपल्याला काय म्हणतोय, 1:2 तरी होल्ड करता आला मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर असेल बिफोर एंट्री प्लॅन तयार पाहिजे. बिफोर एंट्री काय बोलतोय, बिफोर एंट्री प्लॅन तयार पाहिजे. आता थोड्या वेळाने जर आपल्याकडे टाइम असेल तर मी तुम्हाला ट्रेडिंग जर्नल लगेच लिहून देणार आहे, कारण की ते पण खूप इम्पॉर्टंट. ट्रेडिंग प्लॅन कसा क्रिएट करायचा, माझं कसं प्रिपरेशन असते ट्रेड घेण्याच्या पूर्वी. कारण की ट्रेडिंग म्हणजे एक युद्धच आहे माझ्यासाठी. मी पण तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग पण युद्धच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 डे बिफोर म्हणजे नाईटला प्रिपरेशन झालीच पाहिजे. जर तुम्ही असे करताय, तुम्हाला आता सांगतो, तुम्ही जर असं करत असाल, कसं सकाळी उठताय बरं का, सकाळी 9:15ला उठणार, दात वगैरे म्हणजे 9:15च्या पहिले दात वगैरे घासणार, सगळे चहा वगैरे घेणार आणि डायरेक्ट लॅपटॉप समोर बसणार आणि मग तिथे हॅमर ट्रेड करा. तर बेरी सिंगल थिंग, तुम्ही ऍक्च्युली काय करताय माहितीये काय, मजा करताय म्हणून मार्केटमध्ये आलाय. म्हणजे सांगायचं गेलं तर तुम्हाला पहिलेही प्लॅन तयार पाहिजे की मला उद्या 3 ट्रेड घ्यायचे. 3 ट्रेड नंतर माझं रिक्स उद्यासाठी 1500 रुपये ओव्हरऑल, एका ट्रेडला माझं 500 रुपये रिक्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी 1 डे बिफोर म्हणजे नाईटला मी स्वतः माझं सांगतो, उद्यासाठी जर मला 3 ट्रेड घ्यायचे तर मी संध्याकाळी त्याची सगळी हिस्ट्री चेक करून उद्यासाठी प्रिपरेशन असतो. फक्त सकाळी जायचं आणि क्वांटिटी प्लेस करायचं ठेवतो. फक्त काय, आता मला किती क्वांटिटी घ्यायची आहे, कोणती लेवल आहे, ह्या सगळ्या गोष्टी संध्याकाळी स्विंगवाल्यांसाठी खूप इझी बरं का. संध्याकाळी प्रिपरेशन करा आणि उद्या जाऊन फक्त इम्प्लिमेंट करा त्या गोष्टी. तुम्हाला फक्त उद्या राहते काय, हे बघा, तुम्ही जर संध्याकाळी सगळ्या गोष्टी करून ठेवल्या तर तुम्हाला भीती वाटेल ना, हेजिटेशन होईल ना, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम खूप कमी होतील. जर तुम्ही 1 डे बिफोर नाईटला जर ठरवून ठेवलं, हे बघा, असं पेज क्रिएट केलं आपलं वहीचं दुसऱ्या वेळीचं,
ज्याच्यामध्ये रिक्स लिहिलोय बरं का, मी थोड्या शिकवणार तुम्हाला. माझा उद्यासाठी रिक्स 3,000 रुपये. तुम्ही ना माइंडला अगोदर ट्रेन करून टाकलं की यार मला उद्या 3,000 रुपयात लॉस करायचा आहे. आणि माझं रोजचं आहे, माझा आज एक पण दिवस खाडा नाही. आज तुम्हाला सांगतो 2.5 वर्ष झाले, एक पण दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मी विदाउट प्लॅन मार्केटमध्ये एंटर केले. मी ट्रॅव्हलिंग करत असेल तर मोस्टली ट्रेड करतच नाही मी. त्यामुळे प्लॅन तुमचा नाईटला किंवा एकदम मॉर्निंगला 7 वाजता उठून तयारच पाहिजे बिफोर मार्केट. ते शिकवून कसा प्लॅन बनवायचा. हे बघा न्यूज बेसवर लास्ट वाला दिसतंय का, न्यूज बेसवर आपल्याला ट्रेडिंग अवॉइड करायची. हे लिहून घ्या बरं का. आता हा जे का थोडस एक्स्ट्रा की पॉईंट मध्ये लिहून ठेवा. हे बघा ज्या टायमाला एखाद्या स्टॉक्स मध्ये किंवा मार्केटमध्ये न्यूज असते का, त्या टायमाला तुमची हॅमर, पिन बार, सपोर्ट रेजिस्टन्स या गोष्टी वर्कच करत नाहीत. वर्क करतच नाही, त्याला झिरो व्हॅल्यू असते त्या दिवशी. कारण की त्या दिवशी मार्केट कसं ऍक्ट करतं माहितीये का, रॅन्डमली ऍक्ट करतं. एकदम सरळ वरी जाईल, एकदम सरळ मोठे कॅन्डल पडून खाली बनत. त्या टायमाला काम काय करायचं, आपल्याला मार्केट पासून बाहेर राहायचं. कारण की एक विचार करा, उद्या समजा, उद्याची गोष्ट सांगतोय, उद्या असाच विचार करून जा, उद्या बजेट आहे, माहीत नाहीये पण विचार केला आपण बजेट आहे. आपण प्लॅनिंग कधीच नाही करा. अशा दिवशी काय करा, मार्केटच्या बाहेर राहा. एक दिवस जर मार्केटच्या बाहेर राहिलं तर आपल्याला कुठे केस फाईल होणार नाही ना. इव्हन आपण एनएससी बीएससी मध्ये डिलिस्ट होऊन जाऊ ऍज अ ट्रेडर, की यार तुम्हाला उद्यापासून ट्रेडिंग करायला जमू शकत नाही कारण की तुम्ही कलंक आहे, तुम्ही बजेटच्या दिवशी ट्रेडिंग केली नाही ना राव. त्या दिवशी जर आपण ट्रेडिंग थांबवली तर आपण ऍक्च्युली क्लिअर केलं की मला लॉंग टर्म मध्ये बनून राहायचं. लॉंग टर्म म्हणजे किती, मला मरेपर्यंत ट्रेडिंग करायची. कारण की ह्या दिवशी सगळ्यात जास्त लोक लॉस करतात, मला माहितीये. आज प्रॉफिट बनन ह्या बजेटला, पण पुढच्या बजेटला सगळं कॅपिटल झिरो झालं. एक वर्षाची मेहनत वाया गेली, कॉन्फिडन्स वाया गेला, कॅपिटल वाया गेलं, स्वतःवरचा विश्वास गमवून बसता तुम्ही. त्यामुळे काय करा, ज्या दिवशी इव्हेंट असेल वाटेवर, त्या दिवशी बाहेर फॅमिली सोबत सुट्टीला जा, फिरून या, ट्रॅव्हल करा, पैसे काढा, विड्रॉ करा, पण ह्या दिवशी झटायचं नाही आपल्याला. न्यूजच्या दिवशी स्टॉक्स मध्ये न्यूज असेल, हे बघा आता इव्हेंट असतो काही स्टॉक्स मध्ये. आता इकडे दाखवतो बरं, एक मिनिट. श्याम मेटल स्टॉक्स आहे, फंडामेंटल चेक केले मी. डिव्हिडंड येतोय, हा डिव्हिडंड वगैरे ट्रेड करा. पण ज्या दिवशी स्टॉक्सचा रिझल्ट आहे, आज स्टॉक्सचा रिझल्ट आहे, त्या दिवशी अवॉइड करा. कारण त्या दिवशी मला माहिती आहे ना, मी स्टॉक्स मध्ये खूप दिवस ट्रेड करतो. ज्या दिवशी स्टॉक्स मध्ये रिझल्ट असतो, स्टॉक्स असे मोमेंटम करतात. कशाला काय करायचं बरं त्या स्टॉक्स मध्ये, आपल्याला दुसरे स्टॉक्स थोडे भांडलेले. त्यामुळे न्यूज ज्या दिवशी असेल, तुमचं काम असेल त्याच्या बाहेर राहायचं आपलं. आणि लास्ट असेल तुम्हाला प्राइस ऍक्शनला ट्रेड करायचंय. तुम्हाला काय वाटतं याला नाही बरं का. खूप जण असतात असे, मित्राला कॉल लावता बरं का, आज मार्केट काय वाटतंय तुला, म्हणजे नॉर्मल कॉल लावता ट्रान्झॅक्शन मध्ये बरं का, की तुला आज काय वाटतंय मार्केट. तो म्हणणार की यार मला असं वाटतं मार्केट बुलिश असणार आहे. ते कुठलं काय म्हणजे, हे काय म्हणजे सायंटिस्ट कोणी मोठा असं काहीतरी इंडिकेटर शोधून काढले, त्याला सकाळी उठल्या समजून की मार्केट काय करणार आहे. की मला काय वाटतं कन्सेप्ट जर तुम्हाला आला की मला वाटतंय, असं विचार येतं काही मला असं वाटतंय राव की हा स्टॉक्स वरी जाणार आहे, त्या टायमाला समजून घ्या तुमचं वाटणं लय चुकीचं आहे. ते आपल्याला वाटण्याला कोणाला घेऊन देणं नाही. त्यामुळे काम काय असेल त्या दिवशी ट्रेडिंग करूच नका. ते मला वाटलं बेसिसवर. मला अजून पण असा थॉट येत नाही सर रिसेंट, म्हणजे आता तर सध्या येतच नाही की मला असं वाटतं ह्या स्टॉक्स वरी गेला पाहिजे, मला असं वाटतं हा स्टॉक्स खाली गेला पाहिजे. मला जर दिसतंय चार्टवर, हे बघा, मला जर चार्टवर दिसतोय माझ्या सगळ्या गोष्टी, तर मी तिथे बिंदास जाईन, डोळे झाकून जाईन. कारण मला माहिती इथे मी रिस्क घेणार तर 100% रिवॉर्ड कर मार्केट. हे ग्रॅन्युअल्स आजचा स्टॉक्स लिस्ट मध्ये जर तुम्ही जर चेक केला असतं, तर आज आपल्याच बॅचच्या स्टुडंटनी मला ही प्रॉफिट करून पाठवलं या स्टॉक्स मध्ये, ग्रॅन्युअल्स मध्ये. तिने ड्रॉ केला, त्याला इथे दिसलं म्हणून तिने ट्रेड केलाय, तिला वाटलंय म्हणून तिने रॅन्डमने बाय केलं. इथं मला असं वाटतंय मी त्याचा बाय करतो आणि इथून तो स्टॉक्स उद्या 10% वर येईल. अहो तुमचं वाटण्याला कोणाला इथे घेऊन नाही, 100% लॉस होणार जर असं वाटणं करत असताल तर. रॅन्डम बाईंग करायची नाही आपल्याला. कशी, कॅन्डल स्ट्रॉंग क्लोज झाली, आता मोठी डील टाइम जायचं आणि रॅन्डम बाय करा स्विंग साठी. काय चालू आहे तुमचं, आज न उद्या पक्का ट्रॅप होणार तुम्ही. त्यामुळे ट्राय करा, काही ना काही प्राइस ऍक्शन लॉजिक असलं पाहिजे. तेव्हा ट्रेड करण्यामागं 100% लॉजिक असलंच पाहिजे. जर तुम्ही विदाउट लॉजिक ट्रेड करताय तर तुम्ही 100% सांगायला जर गेलं तर तुम्ही ऍक्च्युली सट्टा करताय. सट्टा म्हणजे काय, गॅमलिंग करताय तुम्ही तिथे. आणि गॅमलिंगचं तुम्हाला माहितीये एंड रिझल्ट काय असतो, जो की लॉस. तुझा आज नऊ देतात 100%. त्यामुळे ट्राय करा, प्राइस ऍक्शन असेल त्याला 100% ट्रेड करायचं. आपल्याला काय वाटत याला नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आता तुम्ही काय सांगितलं ते बघितलं नाही मी, पण तरी पण आता इम्पॉर्टंट काय सांगतो आता नीट लक्ष द्या. उद्यासाठी तुम्हाला होमवर्क देतोय. आता समजून घ्या की याच्यामध्ये माझंच भलं आहे, त्याच्यामध्ये तुमचंच भलं आहे ऍक्च्युली, पण असं समजून तुला याच्यामध्ये माझंच भलं आहे. आता काय करायचं उद्या, तुम्हाला एक कार्डबोर्ड म्हणजे काय, एक व्हाईट पेज घ्यायचा आहे, साईज मध्ये थोडासा मोठा असला पाहिजे बरं का. जाऊन परचेस करून घेऊन या. याला चिकाटी करू नका, कारण की आज जर तुम्ही ही मेहनत घेताय तर उद्या तुम्हाला एका दिवसाला 5-5, 10,000 रुपये प्रॉफिट होईल. या अशा गोष्टी आज केल्या तर. त्याच्यावर तुम्हाला मी जेवढे रूल दिलेत ना, तुम्हाला एक बाय एक करून लिहून काढायचे बरं का. हे सगळे ते सगळे. आणि तुम्हाला खाली स्पेस ठेवायचा आहे थोडासा, त्याच्यामध्ये तुमचे पण रूल ऍड करा. कोणी कोणी ऑब्झर्व केला तर की तो दुपारी चांगला नाही ट्रेड करत, कोणी कोणी ऑब्झर्व केलं की तो संध्याकाळी ट्रेड नाही करत, तर मग त्याचे रूल त्याच्या अकॉर्डिंग बनवा तिथे.
पण काय करायचं तुम्हाला इथे तुमचे XYZ रूल लिहा बरं का सगळे. हे सगळे रूल लिहायचे आणि उद्यासाठी बरं का मला सगळ्यांनी 100% आल्यावर विचारून जर केलेलं असेल तर समजून घ्या यार खरं त्या माणसाला इंटरेस्ट आहे. नाहीतर असं आहे की उगाच चालू आहे म्हणून चालू आहे. आता माझा क्लास करताल, उद्या दुसऱ्याचा करताल, परवा दिवशी तिसऱ्याचा, आणि त्यानंतर फायनली मार्केटला सट्टा मानतात आणि तुमचं इथं संपवून टाकतात. पण त्यामुळे आधी सांगतोय, कार्डबोर्ड कार्टून म्हणजे साईज मध्ये ऍटलिस्ट तुमच्या लॅपटॉपच्या साईजचं असलं पाहिजे ते, आणि त्यावर ना सगळे रूल नोट डाऊन करायचे एकदम चांगल्या अक्षरामध्ये. आणि तुम्हाला हे कुठे चिटकवायचं माहितीये का? तुम्ही जिथे एक्झॅक्ट बसता का त्याच्या समोर, हे बघा, तुम्ही जर समजा इथे बसताय, हा तुमची इथे चेअर आहे बघा, ही तुमची चेअर आहे, इथे तुम्ही बसताय, हे तुम्ही इथे लॅपटॉप ठेवलंय, हे टेबल तुमचा, हा तुमचा लॅपटॉप, ह्याच्या समोर जी भिंत असेल का, इथे हा कागद चिटकवायचा तुम्हाला समोर, तुमच्या डोळ्याच्या समोर असला पाहिजे एक्झॅक्ट हा कागद, एक्झॅक्टली. कारण की जेव्हा आपण एखादी मिस्टेक केली, उद्या समजा तुम्ही विचार करा तुमचे बॅक टू बॅक 3 स्टॉप लॉसेस हिट झाले आणि तुम्ही जस्ट नॉर्मल वरी बघितलं, त्या टायमाला रिअलाइज होईल नाही यार सर मला या दिवशी एवढ्या दिवशी त्या दिवशी एवढं बडबड करत होते की 3 ट्रेडच्या पुढे मला जायचं नाही, तेव्हा तुम्हाला रिअलाइज होईल. त्या दिवशी तुम्ही काय करता, सेटअप बंद करता की यार चला सर म्हणले एक दिवशी बंद करून बघू, आपल्याला आज केस पडते की बघू, आपल्याला नाही पडणार. एका दिवशी काय होईल, एखाद्या ट्रेडमध्ये होल्ड म्हणजे प्रॉफिट चालू आहे बरं का, त्या टायमाला तुम्ही सडनली असं रूल कडे बघा आणि त्या टायमाला तो रूल वाचा आणि मग बघा तुम्हाला डेफिनेटली कॉन्फिडन्स मध्ये थोडासा तरी इन्क्रीज होईल की यार नाही राव सर म्हणले ते प्रॉफिट होल्ड करा, कारण मला जर सक्सेसफुल बनायचं असेल तर प्रॉफिट होल्ड करायला लागेल. त्या टायमाला तुम्हाला रिकॉल होईल सगळ्या गोष्टी, तेव्हा तुम्ही त्याप्रमाणे ऍक्ट करता. चला यार थोडंसं आज मागे होऊन बसू आपण. आणि तुम्हाला रोज वाचायचे बरं का रूल, तुम्हाला नेक्स्ट 3 महिने एक पण दिवस खाडा करायचा नाही रूल वाचायला. हे छोट्या छोट्या गोष्टी, त्याला तुम्हाला म्हणतात सर या शाळेतल्या गोष्टी शिकवायला तुम्ही नाही, हे माइंडला ट्रेन करायच्या गोष्टी, त्या माइंडला लहानपणीपासून ट्रेन करता. पण आता चला आपलं एज लहान तर नाही, आपण त्या अकॉर्डिंग आपण ट्रेन करतोय. आपण आपल्या भिंतीच्या समोर घरामध्ये कंपल्सरी चिटकवायचं. एक काम करा, तुमचा आरसा असेल त्याला चिटकून द्या, दिवसभर आरशाकडे बघण्यापेक्षा त्याला बघा, हेल्प तेही करा तुमच्या ट्रेडिंग मध्ये. सगळ्या चिटकवणार काय, चिटकवणार का ते सांगा मला फक्त. 100% पाहिजे बरं का रिस्पॉन्स तुमच्याकडे, नाहीतर इकडे मेसेज बॉक्स मध्ये सांगा 100%. मला लास्ट बॅचचे कमीत कमी ना तुम्हाला सांगतो 40-45 स्टुडंटनी कंपल्सरी चिटकवलं. सर व्हिडिओ कॉल लावून दाखवतो म्हणे चिटकवलं का नाही. 40 ते 50 बरं का, मला माहिती सगळे स्टुडंट करत नाहीत, कारण की त्यांच्या बसची बातच नाही, त्यांना आलेले असतं स्ट्रॅटेजीसाठी, त्यांना काय स्ट्रॅटेजी शेवटपर्यंत नीट दिसत नाही, ते पळून जाता म्हणून. चिटकवणार का ते सांगा. तुम्हाला किती वर्षाची एक्सपिरियन्स असो डझंट मॅटर. माझ्या इकडची लेफ्ट साईडची भिंत आहे का, माझ्या इकडे अजून पण तिन्ही पण इकडची भिंत आहे का पूर्ण भरलेली माझ्या रूल्सनी, अजून पण तुम्हाला सांगतो रूल्स इथे लिहिलेले आहेत असे, सगळे असे भिंतीला चिटकवलेले आहेत. कारण मला रिअलाइज होतंय की मी कोणती मिस्टेक करतोय, अजून पण माझ्याकडनं मिस्टेक होता काय काय. मग मी काम काय करतो, ती मिस्टेक लिहणार आणि ती चिटकवणार, म्हणजे जेव्हा पण मी इकडनं वापस मोमेंटम करून थोडीशी रूम मध्ये, तेव्हा मग मला दिसेल की यार हा अशा रूल मध्ये मला हे रूल फॉलो करायचा आहे. समजलंय काय? हा, आता मी जो फोटो टाकलाय तुम्हाला टेलिग्रामला, त्याला तुमच्या लिहून काढा, प्रिंट काढून आणा बरं का. तुम्ही स्मार्टपणा तुमचा वापरूच नका. स्मार्ट काय जण काय करतील, झेरॉक्स काढून आणतील. अहो 1 मिनिट लिहून तर काढा तुमच्या हाताने, तुमच्या हाताने जेव्हा लिहून काढताल तेव्हा तुम्हाला समजेल काय काय पॉईंट लिहिले तुम्ही, काय काय करेक्शन करायचे त्याच्यात. त्यामुळं तुम्ही हँड म्हणजे हाताने लिहा आणि मग चिटकवा. हो चालेल बिंदास्त. हा लॅमिनेशन एवढं पण नाही, पण सध्या तर चिटकवा तर पहिले. लॅमिनेशन खूप मोठा सब्जेक्ट झाला तो पुढचा, पण सध्या तरी किमान चिटकवा तरी, कारण की ह्या गोष्टी माझ्यासाठी वर्क केल्या. आणि अजून पण ऍफर्मेशन म्हणजे माहितीये का तुम्हाला, आपण माइंडला ट्रेन करतो का ह्याप्रमाणे त्याप्रमाणे, आपण माइंड समोर, आपण डोळ्यासमोर जर काही गोष्ट ठेवलं, तुम्हाला आपले सेन्सेस माहितीत का, डोळे, कान, हे त्वचा, याला जर कंटिन्यू एखादी गोष्ट दिसत असेल, ती सबकॉन्शियस माइंडला ट्रान्सफर करता की यार ही गोष्ट अशीच आहे. मग तुमचं सबकॉन्शियस माइंड मग ऍक्च्युअली मग कॉन्शियस माइंड मला ट्रेन करा स्टार्ट करतो. मग तुम्ही ऍक्च्युअली कॉन्शियस म्हणजे काय, जागेपणी तुम्ही ह्या गोष्टी ऍक्ट करता. पहिले तुमच्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करा, मग तुमचं बघा माइंड डेफिनेटली जागेपणी, म्हणजे मी आता जेव्हा अवेअर आहे मी काय करतोय तेव्हा मी इझिली ऑपरेट करू शकतो. उद्या जाऊन मला ट्रेड दिसला, तो की माझ्याकडनं निसटलाय बघा, म्हणजे चुकलाय, तो घेऊ शकलेलो नाही, मी तिथे पळत जाऊन एंट्री मारणार नाहीये त्याला रॅन्डम, कारण माझ्या माइंडमध्ये क्लिअर आहे यार मी जरी ती एंट्री केली तर मी माझा रूल ब्रेक करतोय, माझा कॉन्फिडन्स ब्रेक करतोय आणि मला गोष्टी करायच्या नाही. तर त्या टायमाला मी काय म्हणून चलून द्या, जाऊ द्या, हे ट्रेड गेलाय ना, मला दुसरे 100 ट्रेड आहेत, मी त्याच्याकडे बघत पण याच्या नाद नाही लागणार. लॅमिनेशन कशाला आता ते, चार्ट घ्या, काही पण घ्या, बिंदास घ्या, पण भिंतीवर लिहा किंवा कशावर पण लिहा, पण तुमच्या समोर असलं पाहिजे.
स्टॉप लॉस ऑप्शनला पण 2% कॅपिटल असला पाहिजे बरं का. तुमच्याकडे म्हणतात सर कॅपिटल 10,000 आहे, मग ती तुमची चुकी. ऍटलीस्ट 25,000 ठेवा आणि 2% रिक्स एका ट्रेडला घ्यायचे. 20,000 कॅपिटल ठेवा, 400 रुपयाच्या का सेल घ्यायचे. हे फक्त ब्रेक करू नका. हे बघा, ज्या दिवशी रूल ब्रेक करता, ज्या दिवशी तुम्ही रूल ब्रेक करता, त्या दिवशी स्वतःला लिहून काढा एखाद्या वहीवर की यार मी हा रूल ब्रेक केला, याच्यामुळे मला लॉस झाला. जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्या रूल मला लॉस होतोय. चालेल, याच्याकडनं सगळ्याचा रिस्पॉन्स आलाय, मला 100% आम्ही चिटकवणार आहे. हो, सोबत राहून द्या. तुमच्या रूल्स बाजूला गेले, तुम्हाला समजून घ्या की ते तुमच्याकडे मॅन्युअली. ऍक्च्युली जर तुम्हाला एखादी गोष्ट जर ड्राईव्ह करायची असेल, तुम्ही जेव्हा म्हणजे तुमचं ते विमान वगैरे उडवत असता, त्यांच्याकडे समोर एक पुस्तक एनी टाइम पडलं असतं की इन केस जर काही आठवलं नाही किंवा काही बघायचं असेल तर त्यातनं बघू शकता. मस्त ते ट्रेन असतं फुली, पण तरी पण त्यांच्याकडे ते असतं. तसं तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे पण असं काहीतरी गोष्ट पाहिजे, तेव्हा तुम्ही बघितली की रिअलाइज होईल तर ह्या मला गोष्टी फॉलो करायच्या. इंट्राडे ब्रेकआउट आता मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले इंट्राडे आणि ब्रेक. सॉरी, इंट्राडे ब्रेकआउट माझे ते कन्सेप्ट सांगायचा, पण इंट्राडे नाव येते. आयबी म्हणजे इंट्राडे. बाकी समजलंय सगळ्यांना रूल्स हे सांगितलेले. हे बघा, स्विंग वाल्यांनो काय करा, 1:2 जर टार्गेट हिट होतंय तुमचं, 1:2 टार्गेट हिट झालं तर 50% क्वांटिटी बुक करा. 50% म्हणजे 100 क्वांटिटी आहे तर 50 क्वांटिटी झटकून द्या तिथे, म्हणजे प्रॉफिट बुक करा आणि 50 क्वांटिटी चलून द्या. जोपर्यंत तुमचं वाटतं की चलतोय ना तोपर्यंत चलून द्या. 15 दिवस, महिनाभर, तोपर्यंत चलून द्या. टू पर्सेंट एस एल हिट. सगळ्या तीन ट्रेड म्हणजे एका दिवशी तुम्हाला 3 ट्रेड घ्यायचे फक्त, असं सांगतोय. एका दिवशी 3 ट्रेड म्हणजे तुम्ही, मला माहितीये 2 ट्रेड घेतं, कोण एक घेतं, असं घेत राहा. पण एका दिवशी आपला मूड चेंज झाला, मूड खराब झाला किंवा आपलं त्या दिवशी आपलं घरासोबत काहीतरी भांडणं झाली, आपलं कुठेतरी आपलं बॉस आपल्याला वसकालाय, त्या दिवशी आपण इकडे ट्रेडिंगवर राग काढायला बघतो. मला माहिती तुमचं कन्सेप्ट काय. त्या दिवशी हुकून 3 ट्रेड हिट झाले, त्या दिवशी आपला सेटअप बंद करायचा. लॉस असेल, प्रॉफिट असेल, एक लॉस 2 प्रॉफिट वाट एव्हर, 3 ट्रेडच्या पुढे माझा दिवस गेलाच नाही पाहिजे. आणि 3 ट्रेडच्या पुढे जाताय तर तुम्ही ऍक्च्युली ब्रोकर साठी काम करताय. ब्रोकरेज लागेल तुम्हाला त्या दिवशी डबल टिबल, म्हणजे इव्हन 2-4 हजार रुपये ब्रोकरेज लागेल फुकट. त्यामुळे 3 ट्रेड पशी सगळं तुमचा खेळ थांबवा त्या दिवशी. हो, मला माहिती आहे. खूप रिअरली बॅक टू बॅक 3 स्टॉप लॉसेस खूप रिअरली हिट होता. 6% दिसतंय तुम्हाला तिथे, पण बॅक टू बॅक 6 स्टॉप लॉसेस खूप रिअरली हिट होता. मी सांगतो तुम्हाला, महिन्यात एक दिवस असेल या टायमाला तुम्हाला बॅक टू बॅक 3 स्टॉप लॉसेस हिट होतील. हा, ऑप्शन मध्ये 1:3 हा बेस्ट आहे. अहो 6% झाले ना, ठीक आहे ना. मग 6% झालं ना, मला मान्य आहे ना. पण मी म्हणतोय ना, तुम्हाला रोज थोडा 6% लॉस होणार तो. रोज थोडा 6% लॉस होणार तो तुम्हाला. मी म्हणतो ना, किती पण वाकडे तिकडे, मी म्हणतो ना, डोळे बंद करून काय करा, रिलायन्स मध्ये बाय करा, एसबीआय मध्ये सेल करा आणि कोटक मध्ये बाय करा आणि मॉर्निंगला एंट्री घ्या आणि चलून द्या. मी तुम्हाला 100% सांगतो, एंड ऑफ द डे तुम्ही प्रॉफिट किंवा ब्रेक येऊनलाच असणार. एंड ऑफ द डे 100%. कारण की एका टायमाला 30 स्टॉप लॉस हिट होणं शक्यच नाही. मला माहिती, खूप रिअरली होतं. म्हणजे रिअरली म्हणजे कधी, 30 दिवसात एकदा देऊन टाकून राहा. आणि त्याचबरोबर असा विचार करा, ठीक आहे आता एक जण म्हणे की सर 6% झाले, सर ते 6% झाले ना, पण त्याच ठिकाणी जर 3 बॅक टू बॅक प्रॉफिट हिट झाले, त्याच ठिकाणी 3 बॅक टू बॅक प्रॉफिट हिट झाले, त्या दिवशी मग गोड वाटणार नाही आपल्याला 14% 13-14% प्रॉफिट घ्यायला. त्या दिवशी मग एकदम ओके. पण आपल्याला 6% द्यायला का नाही द्यायला पाहिजे ना. पण ते रोज नाही होणार तुमच्याकडनं, महिन्यात एक दिवस होणार ते 100%. इंटरडेल 5x मार्जिन यूज करा, काही इश्यू नाही. पण रिक्स तुमच्या 2%च्या पुढे गेले पाहिजे. रिक्स रिवॉर्ड रेशो 1:2. पर ट्रेड 6% नाहीये, 3 ट्रेडचं मिळून 6% होतोय तो. खूप रिअरली होईल, पण प्रॉफिट पण होईल ना 3 मंथ केले. आता तुम्ही तुमची चॅटिंग स्टार्ट केली वाटतं, मला पण समजत नाही. बरं चला, आता ट्रेडिंग जर्नल घेऊ का, कसं करायचं सांगा. ट्रेडिंग जर्नल खूप इम्पॉर्टंट आहे, घ्यायचं काय. दुसरी जी नोटबुक ती कशी असणार इथून पुढे. 3% तुम्हाला स्टॉक्सचे नाही घ्यायचे, अजून पण तुम्हाला तेच सांगतोय. अहो तुम्हाला स्टॉक्सचं 3% ठेवायचं नाहीये, तुमच्या कॅपिटलचं 3% घ्यायचंय तिकडे. सिंपल गोष्टी द्या.
चालेल. आपण आता ट्रेडिंग जर्नल घेतोय. ट्रेडिंग जर्नलनी माझ्या जर करिअरला जर सगळ्यात जास्त कोणी हेल्प केली असेल तर ट्रेडिंग जर्नल आहे. ट्रेडिंग जर्नल म्हणजे आपला आरसा, आपलं तोंड कसं दिसतंय, कोण दाखवत आपला आपला आरसा, तसंच ते ट्रेडिंग जर्नल आहे. जेव्हा ओपन करतो तेव्हा समजत मी किती पाण्यामध्ये आणि मी किती जमिनीवर आहे. त्यामुळे ट्रेडिंग जर्नल खूप इम्पॉर्टंट. एकच मिनिट द्या, स्क्रीन शेअर केली कमी करतो, एकच मिनिट द्या. माझं कॅपिटल, मी किती स्टॉक्स मध्ये एंट्री घेतो, ह्या गोष्टी फक्त एकच मिनिट बरं का, एकच मिनिट. आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय काय? आवाज येत नाही, आवाज येत नाही. मी बोलतच नव्हतो त्यामुळे आवाजच येत नव्हता. आता आवाज येतोय सगळ्यांना? हा, आता वही पेन काढा. आता वापस एकदा वही पेन काढा. वही पेन ठेवून देऊ नका. आता ट्रेडिंग जर्नल, आता जे सेकंड नोटबुक आहे ना ती तुमची तयार पाहिजे उद्यापासून. जर तुमची नसेल तर उद्या जाऊन सकाळी मॉर्निंगला पहिलं काम असेल परचेस करायचं. आणि ह्या गोष्टी तुम्हाला रोज करायचे, 3 ते 4 महिने डेली, एक पण दिवस खाडा नसला पाहिजे. कारण मी आज पण ह्या गोष्टी करतोय. तर आता ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय, तुम्ही जे दिवसभर कुठाने करताय ना, म्हणजे आपलं जसं तुम्ही बिझनेसमॅनचं जर बघितलं तर त्याच्या सगळ्या गोष्टी जशा त्याच्याकडे प्रिपेअर असतात, तसं तुमच्याकडे काय तुमचं. तर त्याच्याकडे आपल्याकडे काय असेल, आपलं ट्रेडिंग जर्नल म्हणजे माझ्याकडे माझी भविष्यवाणी, माझी सगळी कुंडली, त्याच्यामध्ये मी दिवसभर काय केलंय, किंवा 1 महिन्यामध्ये काय केलंय, किंवा 4 महिन्यामध्ये काय केलंय, किंवा 1 वर्षात काय केलंय, त्या सगळ्या गोष्टी कुठे असतात, त्या नोटबुक मध्ये. ती दुसरी आहे काय, वर्डत नाही का, 2 आणा 2 आणा, त्यातली सेकंड वाली काय, त्यामध्ये आपल्याला लिहायचंय. तर सगळ्यात पहिलं हे बघा, तिथे लिहिताना काय लिहिताना, प्री मार्केट रुटीन असं टॉपिक टाका. हे सगळीकडे कॉपी पेस्ट करून ठेवा. म्हणजे एका टायमाला हे जे पहिला बॉक्स आहे तो कंटिन्यू करून ठेवा, डेट वाईज उद्यापासून 10 दिवसाची करून ठेवा. आणि आता आज कसं ऍड करता बघा, प्री मार्केट रुटीन मध्ये काय करायचंय, सगळ्यात पहिलं मॅक्स लॉस आपला आजसाठी लिहून ठेवायचं बरं का. संध्याकाळी 9 वाजता लिहा, सकाळी 8च्या पहिले कधी पण लिहून ठेवा. मॅक्स लॉस उद्यासाठी किती असणार आहे तो आपला, प्रत्येकाचा डिफरंट डिफरंट आहे. माझा माझा डिफरंट आहे. माझा आय थिंक 2-3 बॅच पहिलेच एक आय थिंक 2. तर इथं तुमचा मॅक्स लॉस किती त्यावर असणार आहे. तुम्ही जर कॅपिटल वाईज तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून ठेवा. कोण म्हणून की सर माझं कॅपिटल 10,000 रुपये, तर 10,000 रुपयाप्रमाणे मला 600 रुपयाची रिस्क घ्यायची. कोण म्हणून सर माझ्याकडे 20,000चं कॅपिटल आहे, तर मी 1,200 रुपयाची रिस्क घेऊ शकतो का. हा, तर तिथं 1,200 रुपये लिहून ठेवायचे. कारण संध्याकाळी आपल्या माइंडला ट्रेन करते, उद्या मला 1,200 रुपयात लॉस झाला तर माझा दिवस बंद असणार. हे क्लिअर. त्यानंतर सेकंड असतं तुम्हाला, मला आजसाठी फक्त 3 ट्रेड घ्यायचे. प्री मार्केट रुटीन म्हणजे काय, मार्केट ओपन व्हायच्या पहिले हे रुटीन तुमचं असलं पाहिजे लिहून ठेवलेलं कंपल्सरी. यामध्ये काय, आजसाठी माझे फक्त 3 ट्रेड असणार आहेत मॅक्स. आता ते इथपर्यंत झालं. प्री म्हणजे काय, मार्केट ओपन व्हायच्या पहिले. आता त्यानंतर खरा कन्सेप्ट स्टार्ट होत आहे. इथपर्यंत तर ठीक आहे, इझी आहे तुमचं. आणि त्यानंतर काय, आता ड्युरिंग मार्केट म्हणजे काय, मार्केट ओपन झाल्यानंतर काय करायचं. आता तुम्ही एक ट्रेड घेतलाय, तुम्ही एक हॅमर कॅन्डल आहे बरोबर, त्यावर ट्रेड घेताय, हॅमर कॅन्डलवर ट्रेड घेताय. तर इथं काय टाईप मध्ये काय का, टाईप लिहा. टाईपच्या पुढे काय, तुम्ही ऑप्शन मध्ये घेतलाय, इक्विटी मध्ये घेतलाय, कमोडिटी मध्ये घेतलाय, फॉरेक्स मध्ये घेतलाय, ते तिथं मेन्शन करा की मी इक्विटी मध्ये म्हणजे स्टॉक्स मध्ये ट्रेड केला, म्हणजे स्टॉक्स लिहूया तिथे. कोण म्हणून की सर नाव काय तिथं, नेम म्हणजे काय, स्टॉक्सचं नाव काय तिथं. बँक निफ्टी मध्ये घेतलाय, निफ्टी मध्ये घेतलाय, रिलायन्स घेतलंय, क्रेड ऑइल घेतलंय,
हे तिथे लिहून काढा, म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला समजलं पाहिजे की यार मी कशामध्ये चांगला आहे. त्यानंतर काय, बाय कोणत्या पॉइंटला केलं, सेल कुठे केलं, क्वांटिटी किती होत्या, टाइम, एंट्रीचा टाइम, एक्झिटचा टाइम, दोन्ही सुद्धा तिथे मेन्शन असलं पाहिजे. आणि त्यानंतर काय, टार्गेट, स्टॉप लॉस, सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन. आता बघा तुम्हाला दाखवते इम्पॉर्टन्स. बरं, आपला जो काय मार्केट ओपन झाल्यानंतर नाही का, सगळ्यात पहिले काय, स्टॉक्सचं नाव लिहा, सेगमेंट कोणता ते लिहा, बाय कुठे केलं, सेल कुठे केलं. त्यानंतर एक कन्सेप्ट होता टाइम, इथे दिसतोय का तुम्हाला, हे बघा ड्युरिंग मार्केटमध्ये टाईप म्हणजे काय, कोणत्या टाईप मध्ये, कशा ऑप्शन मध्ये गेलं, इक्विटी केलंय, कमोडिटी, हे तिथे लिहायचंय. नाव क्लिअर, बाय कुठे गेलाय, सेल कुठे गेलाय, क्वांटिटी किती आहे, आणि टाइम, एंट्री एक्झिट एकदम परफेक्ट लिहायचा बरं का. 1 रुपया 1 मिनिट सुद्धा मागे पुढे नाही. इथे ऑर्डर बुक मध्ये जा आणि इथे दिसेल तुम्हाला ऑर्डर बुक मध्ये गेलं किती टाइमला घेतलंय, काय घेतलंय, सगळं दिसेल. समजा 9:22 तुम्ही ट्रेड घेतलाय, बाय केलंय, असं लिहा. आणि एक्झिट कधी केलंय, 11:22 एक्झिट. स्टॉप लॉस झाला, प्रॉफिट झालं तरी तेच टाइम लिहायचा आहे, एंट्री घ्यायचा टाइमचा आणि एक्झिटचा. कारण की हे टाइम लिहायचं कारण काय माहितीये तुम्हाला, प्रत्येक जण वेगवेगळ्या टाइमचे प्लेयर निघणार आहेत. आपल्या क्लासमध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या क्लास आहेत ना, आता 86 स्टुडंट आहेत. ऍक्च्युअली रेकॉर्डिंग बघता सगळे, तर 86 स्टुडंट मधले कोण कोण सकाळी चांगलं ट्रेड करल, कोण दुपारी करल, कोण संध्याकाळी म्हणजे एंड ऑफ द डे चांगलं करल, हे त्यांना कधी समजेल माहितीये का, जेव्हा तुम्ही हे ऍटलीस्ट 2 ते 3 महिने लिहून ठेवता का. मी तुम्हाला माझं सांगतो, माझं 90% प्रॉफिट 9:35 असतं. 9:35 पहिले सकाळी. त्यानंतर दुपारी जाऊन ट्रेड करतो मी 1 नंतर, मोस्टली 1 ते 2 पर्यंत. हा माझा टाइम आहे. ह्या टाइमला मी हंटिंगसाठी म्हणजे मार्केटमध्ये जातो ट्रेड करायला. बाकीच्या टाइमला काय करतो मी, एकतर व्हिडिओ एडिट करत बसल, पुस्तक वाचल, मूवी बघत बसल, म्हणजे पिक्चर बघत बसल. बाकीच्या टाइमला मी मार्केटला झटत नाही. आज पण सांगतो शपथ घेऊन, ह्या टाइमला बाकी टाइमला मी मार्केटमध्ये एंटर करतच नाही. कारण मला माहितीये बाकीच्या टाइमला गेलो की मार्केट माझा काटा करणार. ते कधी समजलंय मला, जेव्हा मी हे नोटबुकवर लिहून ठेवलंय की माझा टाइम काय स्वतःचा. तुम्ही प्रत्येक दिवशी मेंटेन ठेवा, माझा टाइम काय एंट्रीचा, एक्झिटचा. तुम्हाला एक सर्टन पिरियड म्हणजे 3 महिन्यात समजेल की यार मी 3 वाजता परफेक्ट काम केलंय. कोण म्हणून सर मी 2:30 वाजता परफेक्ट काम केलंय. हे असं सर्टन पिरियड आज नाही समजणार बरं का. उद्या लगी लिहलं म्हणजे परवा दिवशी लगेच एक्सपर्ट नाही. तुम्ही ऍटलीस्ट 3 ते 4 महिने जेव्हा मेंटेन ठेवता तेव्हा समजेल तुम्हाला. आता हे इथपर्यंत झालं. त्यानंतर रिझन ऑफ ट्रेड. आता इथे चुकायचं नाही. रिझन ऑफ ट्रेड म्हणजे काय, लॉजिक काय तुमचं, लॉजिक काय, हे बघा तिसरा पॉईंट आहे का, ट्रेड मध्ये लॉजिक काय. म्हणजे कोण म्हणून की सर मी हॅमरवर एंट्री घेतली, कोण म्हणून सर सपोर्ट रेजिस्टन्सवर हॅमर बनली त्याप्रमाणे गेली, सर डबल बॉटम मध्ये ट्रेड घेतलाय, मुव्हिंग ऍव्हरेज पाशी डबल बॉटम बनलाय. कोण म्हणून सर मी रॅन्डम ट्रेड घेतला. रॅन्डम म्हणजे काय, इमोशनल ट्रेडिंग केली, म्हणजे काही लॉजिक नसतं. ते सुद्धा तिथे लिहून ठेवा. आणि आपण नेक्स्ट टाइम जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण चुकी केली तिथे. तिथे लिहून ठेवायचं काय की मी लास्ट टाइमला इमोशन आल्यामुळे ट्रेड घेतला, हे माझं लॉजिक आहे. ते लॉजिक कोणतं पण असू शकतं. कोण म्हणून सर मी बिरी सिंगल फिंग, कोण म्हणून ट्विच म्हणजे काय इव्हिनिंग स्टार, मॉर्निंग स्टार. प्रत्येकाचं लॉजिक तिथं 100% पाहिजे. हे कधी समजा, आता याचे लॉजिक सांगतो बरं का. आता हे का फॉलो करायचं, आता हे तर सगळ्यांना डाऊट येईल की सर एवढ्या गोष्टी का करायच्या, आम्हाला ट्रेडिंग करायची, प्रॉफिट करायची, तुम्ही आम्हाला दुसऱ्या गोष्टीकडे का भटकवताय. तर तुम्हाला सांगतो, 2 वर्ष जेव्हा ह्या गोष्टी लिहिल्या सगळ्या की टाइम काय, लॉजिक काय, तेव्हा मला मोस्टली कॉमन समजलं की मी ब्रेकआउट ट्रेड खूप चांगले ट्रेड करतो. ब्रेकआउट ट्रेड कधी समजलं मला, मी लिहून ठेवलं होतं. मी 1-2 महिन्याचा डाटा चेक करतो कंटिन्यू. मला आज सुद्धा 1-2 महिन्या डाटा चेक करतो. काय समजतो की ब्रेकआउट माझं 70% प्रॉफिट ब्रेकआउट ट्रेडिंग मधनच आहे. 70% माझं घर चालतंय ब्रेकआउट ट्रेडिंग मधनच. आता पण सांगतो तुम्हाला, हे समजतं मला. तेव्हा तुम्हाला पण समजा की यार, कोण म्हणत सर मी हॅमरवर खूप परफेक्ट ट्रेड करतो, कोण म्हणत सर मी ब्रेकआउट ट्रेड खूप परफेक्ट करतो, सर कोण म्हणत सर मी रिव्हर्सल ट्रेड मस्त ट्रेड करतो, कोण म्हणत सर मी मुव्हिंग ऍव्हरेजला भारी ट्रेड करतो. हे कन्सेप्ट प्रत्येकाचे वेगळे असतात. आपल्या क्लासमध्ये असं नाही की सगळेजण ब्रेकआउट ट्रेडर उद्या, हा याचा पण पिक सेट करतो, उद्या सगळे असं म्हणतात की सर आम्ही सगळे ब्रेकआउट ट्रेडर झालो. हे पॉसिबलच नाही. सगळेजण विराट कोहली होऊच शकत नाही. सगळेजण विराट कोहली, सूर्यकुमार यादव होऊ शकतच नाही. प्रत्येक जणाचं नेचर वेगवेगळं आहे इथे ट्रेडिंग करण्यामध्ये. बघा, कोण कन्झर्वेटिव्ह नेचरचं आहे. कन्झर्वेटिव्ह म्हणजे कसं की एकदम चिकट माणसं नसतं का, ते स्वभावाने चिकट. ते माझं पण नेचर आहे. मला पण ना प्रॉफिट अँड रिस्क एकदम कमी कमी आवडतं, पण कन्सिस्टंट लागतं. मला पण नाही जमत 1 लाख रुपये पर डे कमावायला. मला माहिती कमवून, पण मला माहिती मी सस्टेन करू शकत नाही तेव्हा. आज 1 लाख कमवून परदेश 2 लाख घालवून, त्यापेक्षा मी आज 5-10 हजार रुपये कमवतोय पर डे, माझ्यासाठी मोर दॅन इनफ येते. तसं प्रत्येकाचं नेचर असतं. ह्या गोष्टींनी समजा सुरुवात होईल की मी अग्रेसिव्ह नेचरचा आहे, म्हणजे रिस्क जास्त घेऊन चांगलं प्रॉफिट करू शकतो. ह्या गोष्टी तेव्हा क्लिअर होतील. नंतर काय, सेल्फ टॉक. आता हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही मेडिटेशन करत असाल, थोडंसं माइंड तुमचं शांत असेल, तर तुम्हाला समजेल की तुमच्या माइंडमध्ये काय थॉट्स आलेत, इमोशन काय आलेत, तुम्ही तिथे लिहून काढायचे. सेल्फ टॉक म्हणजे काय, हे बघा,
सेल्फ टॉक खूप इम्पॉर्टंट आहे. लिहायला लाजायचं नाही तिथे. भरपूर जण लाजते की अरे मी माझ्या वहीत कसं लिहून ठेवू माझी सगळी कलाकारी. हा लिहून ठेवा ना राव, कोण बघताय तुमची वही, तुम्हाला तर बघायची आहे. तिथं काय लिहायचं, समजा एंट्री घेतली बरं का, असं सगळं लिहा. मराठीत लिहा, इंग्लिश जमत नसेल मराठीत खिचडी करून टाका ती सगळी. बघा मी समजा ट्रेड घेतला, सांगतो बरं, मी इथं ट्रेड घेतल्यानंतर ह्या पॉईंटला ट्रेड चालू आहे, माझ्या माइंडमध्ये समजा थॉट आला की यार लास्ट दिवशी मला लॉस झाला 1500चा, आता मला प्रॉफिट दिसते 1500, मी एक्झिट करू का, अशी थॉट येत आहे ना, ती लिहून काढा तिथे. तुम्हाला समजलं पाहिजे तुमच्या माइंडमध्ये सध्या काय चालू आहे, तेव्हा तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता. जोपर्यंत तुम्हाला समजणारच नाही माइंडमध्ये काय चालू आहे, तो कसं कंट्रोल करणार. त्यामुळे तुमच्या माइंडमध्ये काय पण चालू असेल, वाटेवर कसलाही थॉट आला, कसलाही, की मला 2 महिन्यापूर्वी लॉस झालता ह्याच पॉईंटवरनं 100 रुपयाच्या लेवलवर रिव्हर्सल झालता, आज मी एक्झिट करू का, कोण म्हणेल की सर मी आज क्वांटिटी वाढवून ट्रेड करतो म्हणजे माझं लॉस रिकव्हर होईल, असा जरी थॉट आला, इथे सगळ्या गोष्टी लिहून ठेवायचं काम तुमचं आहे. कारण तुम्हाला अप टू डेट राहायचंय, तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही इथे सट्टा करायला नाही आलेले, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. त्यानंतर असं रिझन ऑफ एक्झिट, म्हणजे एक्झिट का केलं, हे बघा स्टॉप लॉस झाला माझा तिथे, म्हणजे प्राइस नेऊन माझा जे सिलेक्ट केला तिथे लिहून काढा. रिव्हर्सल म्हणजे काय, ट्रेड वरी गेला, वरी जाऊन एक बेरिश पिन बार बनली, बाय केलंय पण बेरिश पिन बार बनली तर एक्झिट केलंय, किंवा टार्गेट हिट, तिन्हीपैकी एक ऑप्शन कंपल्सरी असणार आहे. एक मिनिट, हे बघा एक्झिटचं लॉजिक काय असणार आहे, कोण म्हणत सर माझा याचे लीड झाला, कोण म्हणत की तिथे मी रँडम एक्झिट केलं म्हणजे प्रॉफिट घ्यायच्या पहिलेच पळून गेलो, ते तिथे लिहून काढा. तुम्हाला जेव्हा तुम्ही 1 महिन्यानंतर बुक चेंज करता, चेक करता की यार मी माझा काय केलं या महिन्यात बघतो तरी, त्या टायमात समजा की कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही ह्या महिन्यात लॉस केलाय. त्यानंतर असेल फायनल प्रॉफिट लॉस ॲज युजल तुमचं, आणि प्रॉफिट झालं किंवा लॉस झालं की तुम्हाला लिहून काढा. आता तुम्हाला याच्यात इम्पॉर्टंट सांगतो फॉलो का करायचंय. हे बघा तुम्ही आजपासून ट्रेडिंग स्टार्ट केली, एक्झाम्पल घेतोय, उद्यापासून लिहून काढणार. लिहून काढल्यानंतर तुम्ही जेव्हा 2 महिन्यानंतर चेक करणार किंवा 1 महिन्यानंतर कंटिन्यू चेक करणार, 1 महिन्यानंतर चेक केलं समजा, त्या टायमाला काय काय जणांना काय समजलं की मी लॉजिक तिथं समजा मिस्टेक कोणची करतोय तिथं समजलं तुम्हाला थॉट्स मध्ये किंवा ते लॉजिक मध्ये, की मी माझ्या विनरला पळून जातो, प्रॉफिट 1:1 मध्येच घेऊन पळून जातो. तुम्ही जेव्हा तिथे लिहता कंटिन्यू, आपण माणसं आहेत यार, आपल्याला लाज वाटते, जर आपण एखादी चूक रिपीट करत असतो तर आपल्याला लाज वाटते, लाज वाटल्यानंतर तरी आपण स्वतःला चेंज करतो ना यार, या गोष्टीमुळे मला रोज 1000-500 रुपयाचा लॉस होतोय, मी जॉबला जाऊन 1,000 रुपये कमवतोय बरं का, आणि मार्केटमध्ये रोज 1,000 रुपये घालतोय, ती मिस्टेक काय की मी प्रॉफिट मधनं पळून जातो, लॉसला होल्ड करतो, हे तिथे लिहून ठेवा. 1 महिन्यानंतर तुमच्या प्रकाश पडन डोक्यात की यार त्या गोष्टीमुळे माझं प्रॉफिट, म्हणजे माझा पैसा रोज जातो इकडे, मी कमवतोय जॉब मधनं आणि वापस घालतोय मार्केटमध्ये, ह्या गोष्टीमुळे आपला हार्ड ऑन मनी येतो, असं वाया गेला नाही पाहिजे. तेव्हा मग लिहून काढा तिथे, तुम्हाला 1 महिन्यानंतर समजा यार ही गोष्ट मिस्टेकमुळे मला लॉस होतोय, तेव्हा जाऊन तुम्ही त्याला इम्प्रुव्हमेंट करणार. एक मस्त कोट ऐकला होता बघा मी पुस्तकामध्ये, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मिस्टेक समजत नाहीत की मी कोणती चूक करतोय, तोपर्यंत तुम्ही त्याला म्हणजे ओव्हरकम करू शकत नाही त्या मिस्टेकला. पहिली तुम्हाला ती मिस्टेक समजलीच पाहिजे. त्यामुळं हे तर मी फोटो टाकून देईन तुम्हाला टेलिग्रामला, 100% शेअर करेल मी तुम्हाला हा फोटो. 5-10 मिनिटात जसा क्लास संपल तसं तुम्हाला 100% तुमच्या याला येऊन पडल म्हणजे पडल. पण याच्या अकॉर्डिंग तुम्ही बनवा. प्री मार्केट म्हणजे मार्केट ओपन व्हायच्या पहिले. सगळ्यांना समजलंय काय, हा पिक सेंड करतो, सगळ्याला समजलंय का, मी 100% शेअर करतो. सगळ्यांपर्यंत गेलंय काय, आणि उद्या बनवायचं बरं का, याला कसली कंजूसी नसली पाहिजे राव. काय लागतंय राव, 5 मिनिटं मेंटेन ठेवायला लागतं. हे बघा 5 मिनिटं नुसतं मेंटेन ठेवायला लागते या गोष्टी, 5 मिनिटं बरं का. बाकी आपल्याला रील बघायला चालतंय, रील बघायला आपण दिवसभर स्क्रोल डाऊन करतो त्या रील बोटा खालनं, पण आपलं करिअर बनतंय, आपल्याला प्रॉफिट बनवून उद्या चालून, तर आपल्या 5 मिनिटं गोष्ट करायला काय विषय. उद्यापासून करणार ना, हा बी टाकतो, मी टाकतो 5-10 मिनिटांनी, टेन्शन घेऊ नका. एका ट्रेडला कॅपिटल किती, रिक्स घ्या ना, त्याच्यात कॅपिटल किती यूज होऊ शकतं, कधी 12,000 रुपये यूज होईल, कधी 11,000 रुपये यूज होईल, तुमचं रिक्स किती तिथं क्लिअर करा. 300 रुपये रिक्स असेल तर क्वांटिटी कॅल्क्युलेट करा, 300 रुपये रिक्स आहे बरं का, स्टॉप लॉस 2 रुपयाचा, 150 क्वांटिटी कधी कधी 11,000 रुपये देतील, कधी 12,000, कधी 9,000, तर ते मला नाही माहिती एक्झॅक्टली. इंट्राडे साठी, स्विंग साठी 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचे, पण स्टार्टिंगचे 3 महिने पार्ट बीट काही डिवाइड करू नका. 3 महिने तुम्हाला कमी कॅपिटल लिस्ट ट्रेड करायचे, कारण की आपल्याला माइंडसेट बिल्ड करायचं. एक काम करा, तुम्ही 5-10 हजार रुपये वाढा स्विंग वाले, 20-25 हजार रुपयापासून ट्रेड करा, आणि 25 हजारामध्ये काय करा, एका स्टॉक्सला लावा बिंदास, मी म्हणतोय ना लावा, पण आपले रूल ब्रेक नाही करायचे. तुम्ही 25 हजार लावा नो डाऊट, पण घेताना स्विंग ट्रेड, आणि नंतर इन्व्हेस्टर होऊन बसतात त्या ट्रेडमध्ये. इन्व्हेस्टर म्हणजे काय, होल्ड करताना लॉंग टर्म साठी लॉस झाला म्हणून, तर तसल्या गोष्टी करायच्या नाही.
तर काही कॅपिटल वगैरे डिवाइड करत नाही. नंतर 3 महिन्यानंतर काय करा, 4-5 लाख रुपये टाकताय, 4 लाख टाकले तर 4 पार्ट मध्ये डिवाइड करा, 1 लाख 1 लाख 1 लाख, प्रत्येक एका ट्रेडला 1-1 लाख रुपये टाकू शकता. 4 पार्ट मध्ये डिवाइड करा कॅपिटल, ते आता नाही, 3 महिन्यानंतर. कॅपिटल जास्त व्हॅल्यू जास्त असेल तर स्टॉप लॉस वाढतो, स्टॉप लॉस वाढला तुम्हाला इथे क्वांटिटी कमीच घ्यावं लागणार. जर स्टॉप लॉस 5,000 रुपयाची जर प्राइस असेल स्टॉकची आणि तुमचा स्टॉप लॉस 50 रुपयात दाखवते आणि तुम्ही 200 रुपये रिस्क घेता, तर तुम्हाला 4च क्वांटिटी येणार आहे. टेन्शन घेऊ नका तिथे. तुम्हाला तरी पण आम्हाला 100 क्वांटिटी घ्यायच्यात का, नाही, 4च क्वांटिटी घ्यावं लागणार तुम्हाला तिथे. ट्रेड घ्यायला स्टार्ट करा ना आता. आज रूल दिलेत ना, आतापासून स्टार्ट करा ट्रेड घ्यायला बिंदास. उद्यापासून ट्रेड स्टार्ट करा. पण हे रूल आणि हे ट्रेडिंग जर्नल, याला याला कसली कंज्युसी नसली पाहिजे. बघा, एक पहिला तुम्ही हे विसरून जा, माझी स्ट्रॅटेजी असेल, मी जे शिकवलं ते विसरून जा, पण हे त्या 2 गोष्टी आहेत, रूल्स आणि ट्रेडिंग जर्नल, हे तुमची खरी लाईफ चेंज करतील. आणि तुम्ही पुन्हा आठवण, डेफिनेटली मला आठवा, जेव्हा तुम्ही 2-3 वर्षानंतर कोणतरी कोण असं स्टॉक्स मध्ये एक्सपर्ट, कोणी ऑप्शन मध्ये, कोणी स्विंग मध्ये, कोणी इंट्राडे, कोणी स्कॅल्पिंग मध्ये, कोणी रिलायन्स एखादा प्लेअर असेल, कोणी टाटा मोटर मध्ये भारी बनला असेल, त्या टायमाला आठवण करा आणि सांगा की अरे मला हे कार्यकर्त्यामुळे मला चांगलं म्हणजे एज्युकेशन भेटलं त्या टायमाला. अजून तोंड दुखून राहिलंय आता. वापस रूल तर दाखवायला गेला तर एवढी फास्ट बडबड केली मी आज. कारण माझा IMP टॉपिक होता ना, तर मला कसलाही ब्रेक नव्हता. मलाही माहिती, ज्या दिवशी माझा फेवरेट टॉपिक असतो त्या दिवशी कसलंही तोंडाला ब्रेक नसतं. ट्रेड करा आता बिंदास, ट्रेड करा. सगळ्या गोष्टी फॉलो करणार का ते सांगा फक्त. मी एवढं आता मेहनत घेतली, बडबड केली, तुम्ही जर नाही केल्या त्या तर त्याची व्हॅल्यू झिरो आहे सगळी. 84 जण आहेत, 84 जणांना जर सगळ्यांनी केलं तरी खूप येते. मला माहिती या गोष्टी केल्या तरी प्रॉफिट बनतं, म्हणजे बनतच, लिहून देत तुम्हाला. या गोष्टीचा संबंध काय प्रॉफिट बनण्याचा, ऐकून घ्या. हे बघा, या गोष्टी तुम्हाला डायरेक्शन देतील की तुमचं, हे बघा, मार्केटमध्ये प्रॉफिट होणं म्हणजे काय माहितीये तुम्हाला. लॉस कमी जर केला तुम्ही, लॉस जर कमी केला तर प्रॉफिट होते. म्हणजे काय, रोज तुम्ही जिथे 5,000चा लॉस करताय, समजा 5,000चा लॉस करताय वाकडे तिकडे ट्रेड घेऊन, आणि प्रॉफिट 2,000 होते, तुम्ही लॉस कमी करा, हे प्रॉफिट तुम्हाला तसं पण दिसणार, जे होते त्याच युजर होणार तुम्हाला. फक्त तुम्हाला लॉस कमी करता. लॉस कशाने कमी होईल, रूल्स आणि ट्रेडिंग जर्नल, ह्या दोनच गोष्टी तुमचं लॉसेस कमी करा, प्रॉफिट दिसायला स्टार्ट होईल तुम्हाला. समजत नाहीये ती रायटिंग. आय थिंक माझी रायटिंग मराठीमध्ये आहे, तर समजायला पाहिजे. म्हणजे एवढी पण चांगली नाही, पण ऍडजस्ट करा आता, काय करता. हे बघा, ही टाकलं तर हे समजन बघा. रायटिंग आता थोडीशी किचकट आहे बघा आपली. स्विंग ट्रेड किती घ्यायचे असं काही फिक्स नसतंय बघा, ते तुमच्यावर डिपेंड असेल. 4 भेटले 5 भेटले घ्या की राव, एका टायमाला घेऊ नका. फक्त एका टायमाला, सध्या तुमच्याकडे कॅपिटल कमी आहे ना, 1 ते 2च मॅनेज करा. 1 ते 2 ट्रेड सध्या मॅनेज करायचे. नंतर तुम्हाला 5 जरी भेटताय तुम्हाला एक वीक मध्ये, तुमचं क्लिअर असणार राव. सगळ्याचे स्टॉप लॉसेस वेगळे, सगळ्याचे टार्गेट वेगळे, फक्त त्या अकॉर्डिंग मॅनेज करायचं तुम्हाला. पण ते कधी, 3 महिन्यानंतर. सध्या तुम्हाला 1-2 ट्रेड घ्या, कॅपिटल कमी वापरा, रिक्स जे दिले त्याला फॉलो करा फक्त. माझी रायटिंग थोडी वीक आहे, मला पण माहिती. मी लिवायच्या टायमाला विचार केला होता की यार क्लासमध्ये डेफिनेटली कन्फ्युजन होणार स्टुडंटला, यार लिवलंय काय सरनी, पण तरी पण मी ट्राय केलं एकदम परफेक्ट लिवायचं. 20-25 हजार ठेवा, 5-10 हजार रुपये जास्त ठेवा. हे काय, हे फायनल PNL म्हणजे काय, दिवसाचं काय प्रॉफिट लॉस येते हे मी चित्र काढले बसल्या बसल्या. हे चहाचा कपाचा सिंबल आहे, गोल, त्या चहा कप ठेवला होता, आणि प्रॉफिट लॉस आहे तुमचं. इथे प्रॉफिट झालं तर काय होईल ते प्रॉफिट लिहा, आणि लॉस वाट एव्हर काय असं तो लिहून काढा तिथे. हे माझ्या गोष्टी सांगतो ना तुम्हाला. मी काय केलं तुम्हाला खोटं बोलत नाही. माझे करिअर कशामुळे चेंज झालं मी स्वतः सांगतो तुम्हाला. ऐकून घ्या बरं, आता तुम्हाला समजेल. हे बघा, मी पण तुमच्यासारखा भटकलेलाच होतो. मला सुद्धा असंच वाटत होतं की यार स्ट्रॅटेजी भेटल, मी कधी एक्सपर्ट बनन, कधी दुसऱ्या दिवशी पासून 5,000 रुपये 10,000 प्रॉफिट छापायला सुरुवात करा. पण त्या टायमाला लकीली मला चांगलं गायडन्स भेटलं की, आणि ट्रेडिंग जर्नल मी लिहत होतो त्याच्या आधी पण. मला माहित होतं की यार ट्रेडिंग जर्नल लिहायला लागेल, पण मी बघत नव्हतो त्याला. पण मला लॉस झाला माझा ऑप्शन मध्ये, तुम्हाला सांगतो. आय थिंक काहीतरी 1,25,000 लॉस झाला माझा.
मी त्या दिवशी ठरवलं. म्हणजे प्रॉफिट होतं माझं इक्विटीमध्ये आय थिंक 2.75 काहीतरी असं प्रॉफिट होतं, मग 2,75,000. पण इकडे मी 1 लाख घातले, 25 लाख घातले. म्हणजे माझं ऑप्शन घेऊन गेले ते 2021च्या मिड मध्ये काहीतरी एक्झॅक्ट आहे. तर मी त्यांना माझे नोटबुक उचकून काढले, हे जे ट्रेडिंग जर्नल उचकलं, तेव्हा मग समजलं मला ऑप्शन फक्त माझा पैसा घेऊन जातोय घरातला, आणि माझं इक्विटी म्हणजे काय, स्टॉक्स मला पैसे कंटिन्यू देत आहे. त्यानंतर मला अजून पण गोष्टी समजल्या, माझा टाइम कोणता बेस्ट आहे, मी म्हणजे कोणत्या स्टॉक्स मध्ये चांगलं ट्रेड करतो, मी स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये चांगलं करतो आता पण ट्रेड, बरं का. त्यानंतर मला हे पण समजलं. त्यानंतर मी कॅल्क्युलेट केलं माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ, तेव्हा मला क्लिअर झालं की 1:3 माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ फेवरेट. या गोष्टी कधी समजल्या मला, मी जेव्हा ह्या नोटबुक वाचल्या, त्याच्या मी जर त्या वाचल्या नसत्या, तुम्हाला सांगतो त्या दिवशी जर मला डोकं नसतं आलं, किंवा त्या दिवशी मी लकीली मूवी बघायला गेलो असतो मित्रासोबत, तर मी आज तुमच्या समोर नसतो, खोटं बोलत नाही. मी आज सुद्धा एक तर जॉब करत असतो, पहिली गोष्ट कंपल्सरी मी जॉब करत असतो, कारण की इतके दिवस तर घरच्यांनी ठेवलं नसतं मला. मी जॉब करत असतो, आणि आज पण कोर्स कर, एखाद्या जरी कोणाची तरी स्ट्रॅटेजी सापड, पण रिअल लाईफ चेंज झाली म्हणजे ह्याच पॉईंट पासून जेव्हा मला समजलं की मी कशामध्ये म्हणजे चांगलं काम करतोय. 4 ते 5 महिने केले, त्यानंतर मला रिअलाइज झालं की यार मी इक्विटीमध्ये ब्रेकआउट स्पेसिफिक, प्राइस ऍक्शन ब्रेकआउट, त्याचबरोबर स्मॉल कॅप स्टॉक्स, टाइम माझा क्लिअर झाला. 1 ते दुपारी 2 आणि सकाळी 9:15 ते 9:30 मॅक्स किंवा 10 पर्यंत मी प्रॉफिट करून मोकळा. हे माझा कन्सेप्ट क्लिअर आहे. मला माहिती आहे माझं काय, जसं तुम्हाला माहिती आहे काय, प्रत्येक प्लेअर विराट कोहली वगैरे त्यांचा अवरेज माहिती आहे तुम्हाला, टेस्ट क्रिकेटचा अवरेज विराट कोहली आय थिंक 89 वन डेचं पण 86 आय थिंक असं काहीतरी, टी20 आय थिंक 40 काहीतरी असं आहे बघा. हे त्यांचे अवरेज आहे, त्यांना माहिती आहे. तसं तुम्हाला माहिती आहे का तुमचं काय, हे समजेल ह्या बुकवरनं. जेव्हा तुम्ही 2 महिन्यांनी उचकून काढता लिहा, 15 दिवसांनी चेक करा. मी तर म्हणतो प्रत्येक 15 दिवसात चेक करायचंय तुम्हाला, की तुम्ही काय केलंय 15 दिवसात गोळ, कोणत्या गोष्टीमुळे मला लॉस झाला. 15 दिवसाला फेर फटका मारायचा आहे म्हणजे मारायचा आहे. शनिवार रविवार सुट्टी असेल की बुक उघडा आणि 1 तास स्वतःसाठी काढा. त्या दिवशी मूवीला जाऊ नका, फिरायला जाऊ नका, 1 तास काढा आणि बघा त्या नोटबुक मध्ये मी काय चुका केल्यात, माझा अवरेज किती आलंय, मला म्हणजे माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ किती निघलाय, कॅल्क्युलेट करा राव. ते प्रॉफिट लॉस आहे खालचं, ते कॅल्क्युलेट करायचं. खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते. मी किती ट्रेड घेतले, समजा मी 100 ट्रेड घेतलेत 15 दिवसात, मला प्रॉफिट झालं त्यामधनं 60 वेळा, लॉस झाला 40 वेळा, माझा रिस्क रिवॉर्ड रेशिओ आला 1:2. मग समजून की मी बरोबर मार्गात चालू आहे. ह्या अशा गोष्टी कराव्या लागतील, आणि माझी लाईफ इथे चेंज झाली. जर मला त्या दिवशी हे समजलं नसतं तर आज तुम्ही आता पण सापडत इकडे तिकडेच. घनश्याम टेक म्हणजे मी त्यांच्याकडनं शिकलोय, म्हणजे असं समोरून समोरून ना कोर्स केलाय ना काय केलंय, पण त्यांचे युट्यूबचे व्हिडिओ बघितले, त्यांची लाईव्ह म्हणजे जेवढे पण लाईव्ह यायचे तेव्हा ते ज्या गोष्टी सांगायचे ते मी ब्लाइंडली फॉलो केल्या. मला माहिती तो माणूस जेन्युइन होता, मी बिंदास फॉलो केल्या. आणि ह्या गोष्टी मी ज्या सांगतो सेम त्याच्याकडनं ह्याच गोष्टी ऐकायला भेटतील तुम्हाला. स्टार्टिंगला मी कॉलेजचे पैसे पण उडवलेले, त्याच्यात काही डाऊटच नाही. डाऊट आहे आजकाल एवढे लोक. हे बघा, मार्केटमध्ये खूप जण एंटर करू, 1 लाख जण, 10 लाख जण, इथे कोण ते बघा तुम्हाला एक माहिती का तो कोट, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो मेंटली स्ट्रॉंग असेल तोच मार्केटमध्ये टिकून राहील, हा मार्केटचा रूल आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही डिसिप्लिन ब्रेक केलं तर मार्केट तुम्हाला उचलून फेकन आणि तुमची जागा दुसरं कोणतरी घेईन तिथे. त्यामुळे सांगतोय, तुम्हाला जर लॉंग टर्म म्हणजे मरेपर्यंत जर मार्केटमध्ये बनून राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्यासारखं कुणी नसलं पाहिजे बाकीचं, एवढं परफेक्ट बनायचं तुम्हाला, आणि बनता येतं, खूप इझी येते. हा, एक्सेल सीट मेंटेन करा. आहे बघा, तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर करा बिंदास, पण माझं म्हणणं आहे मोस्टली ज्यांना जर जमत नसेल त्यांनी नोटबुक आणि वही आणि पेन यूज करा. कारण की मला माहिती आहे वही पेनचं पॉवर खूप आहे. कारण की आपण जेव्हा आपल्या हाताने लिहितो का असं तिथे, तर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते फिट होतं. आपण जे हँड म्हणजे आपले सेन्सेस क्लिक करतात तिथे आपण काय लिहितोय. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की वही पेन लिहिताना थोडं बेटर असेल. समजलंय तुम्हाला आता जे सांगितलं, समजलं इम्पॉर्टन्स तुम्हाला. वापस एकदा तीच विचारतो, इम्पॉर्टन्स समजली का तुमची लाईफ सुद्धा चेंज व्हा माझा हाच येतोय. कारण की किती दिवस तुम्ही मार्केटमध्ये भटकत राहणार सांगा बरं. 4-5 वर्ष 2-3 वर्ष झाली आहेत, मला पण माहिती किती पेन असतोय जेव्हा आपली एक गोष्ट खूप आवडते आपल्याला, आपल्याला त्यामध्ये काही ना काही करायचंय, पण आपल्याला समजत नाही की मी करू काय. आपल्याला एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगा, कुणी गायडन्स देत नाही. आपल्या मराठी माणसाला ना कुणी गायडन्स देतच नाही. सगळेजण चार्जेस करतात 10,000 50,000 करून सुद्धा आपल्याला न मनासारखं भेटत नाही. त्यामुळे सांगतोय, आता दिलंय ना तर फॉलो करा फक्त. मला माहितीये
खूप तुमचा टाइम गेलाय ज्यात, आपली हार्ड ऑन मनी पण खूप जणात गेलाय, 2-2, 4-4 लाख रुपये आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू परचेस नाही केल्या पण त्याच ठिकाणी मार्केटमध्ये लॉस केलाय. चुकीची म्हणजे मिस्टेक केल्यामुळे झालाय तो, असं नाही म्हणत की मार्केट घेऊन गेलं, चुकीच्या आपण मिस्टेक केली घेऊन गेलं, पण आता ती मिस्टेक आपल्याला रिपीट करायची नाहीये. आपल्याला टाइम आलाय वापस आपले पैसे आणायचे आपल्याला. ते कधी येतील, जर तुम्ही रूल आणि हे ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवलं तरच. 10:30 वाजले, तुम्हीच मला म्हणायला पाहिजे सर आज चलून द्या, कारण आज लय एमपी टॉपिक होतं, मला पण माहिती, त्यामुळे मला तोंड पण दुखून राहिले बघा बोलताना. टीचिंग स्किल, मला टीचिंग स्किल वगैरे काही माहित नाही बघा, जे येतं ते सांगतोय बघा, एवढं तर फिक्स आहे. स्ट्रॅटेजी, हा स्ट्रॅटेजी आली बघा. स्ट्रॅटेजी शिकू आपण, टेन्शन ना घेऊ. स्ट्रॅटेजी शिकू, मी तर म्हणतो ना, आज नंतर तुम्ही विचार करा, उद्यापासून जाऊन तुम्ही काय ना पण ट्रेड करा, कोणत्या छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन ट्रेड करा, प्रॉफिटेबल बनू शकता. हे खूप जणांना दाखवलंय, तुम्हाला सांगतो आपल्या मार्केट, चला इंडियन मार्केटचं सोडा, टर्नर ट्रेडर्स नावाचं पुस्तक आहे, तुम्ही ऑनलाईन सर्च करा. ते पॅटर्न कोणतं ट्रेड करायचं माहितीये का, असं रेंज मध्ये स्टॉक्स गेला, ब्रेकआउट झाली, इथे ते परचेस करायचे ह्या रेंज मध्ये ब्रेकआउट झाल्या, आणि स्टॉप लॉस कुठे, हे रेंजच्या खाली स्टॉप लॉस, आणि ते स्टॉक्सला चालू द्यायचे, एवढी सिम्पल सेटअप. पण त्यांचं कॅपिटल किती झालं माहितीये का, म्हणजे ते आता एज मध्ये तर खूप आहेत, आय थिंक त्यामधले एक दोघं जण तर म्हणजे मेले पण, म्हणजे आता एज एवढं किती गेले आता, पण त्यांनी ह्या छोट्या गोष्टीतनं पण दाखवलं की मोठा पैसा बनतो, आणि मोठा म्हणजे काय असं नाही बरं का, 1 करोड बनले, 2 करोड, हजार हजार करोडचे त्यांचे पोर्टफोलिओ आहेत, हजार हजार करोडचे. आपले आपण सगळे चिंतित वर त्यांच्या समोर, कोर्ट बोलत नाही तुम्हाला, ते खूप मोठे आहेत, आणि ते कोणत्या गोष्टी ट्रेड करतात माहितीये का, प्राइस ऍक्शन स्टॉक्स मध्ये फक्त. हे आपल्या पण इंडियन मार्केटमध्ये भरपूर असे पण खूप जण आहेत की इक्विटीमध्ये ट्रेड करतात, त्यांचं कॅपिटल 700 700 800 करोड आहेत, पण ते असं येत नाहीत बरं का, ऑनलाईन दिसत नाहीत ते कोणाला जास्त, कारण त्यांना माहिती त्यांचं कॅपिटल जास्त आहे. 1-2% जरी काढलं त्यांनी वीकली, 2% जरी काढलं, बघा 16 कोटी निघतं, 2 वीक मंथली 5% काढताय, 40 कोटी, हे खूप पैसा आहे. आपल्या इंडियामध्ये सध्या पण 40 करोड रुपये खूप आहेत, असे लोक आहेत ते. नाव सांगतो बुकचं, ठीक आहे, सांगतो सांगतो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सर्च करू, एसएमसी म्हणजे काय, ते स्मार्ट मनी कन्सेप्ट बघा, तो आय थिंक इंडियन मार्केटमध्ये अजून पण कोणी युज करत नाहीये, बँक निफ्टी मध्ये युज करत असतील, पण स्टॉक्स मध्ये नाही वर्क करत राहू अजून पण. स्टॉक्स मध्ये तुम्हाला सांगतो, स्टॉक्स मध्ये छोट्या छोट्या गोष्टी वर्क करते, कशा, प्राइस ऍक्शन परफेक्ट आलं पाहिजे, त्यानंतर टायमिंग जमला पाहिजे, टायमिंग म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा टायमिंग वेगवेगळा आहे. परवा दिवशी शेअर केलाय, वाटलंच तर ब्रेकआउटचा टाइम पण वापस सांगा, परवा दिवशी आपण येतो उद्या किंवा परवा दिवशी वापस सांगून तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या परफेक्टली. आणि त्या पलीकडे जाऊन हे माइंडसेट, रूल्स फॉलो करायची जर डिसिप्लिन लागलं तर पैसा बनतो. विन रेट म्हणजे विनिंग ऑफ चान्सेस, विन रेट, माझ्या स्ट्रॅटेजीचं विन रेट 65% आहे, म्हणजे मी 100 मधले 65 ट्रेड म्हणजे प्रॉफिट मध्ये असतात, 35 लॉस मध्ये असतात असं. ते एसएमसीचे का तेच ना, एक माणूस आहे बघा, एसएमसी म्हणजे ते एक एक माणूस आहे, एक जणांनी क्रिएट केलंय, एक माणसाने क्रिएट केलंय. आणि हे प्राइज ऍक्शन ना, आपण यायच्या पूर्वी, आपण जेवढे क्लासमध्ये ना त्याच्या यायच्या पूर्वी सगळ्या जणांच्या आधी हे प्राइज ऍक्शन कन्सेप्ट होता, पण आज कुणीतरी येत आहे, एसएमसी कन्सेप्ट बोलतोय, कोर्स विकताय, चालून द्या, काय करता. इंडियामध्ये इलिगल राहते. हो, मी बुक लिस्ट टाकतो आठवण करून. सांगतो, एसआयपी वगैरे पण उद्या बोलू वाटलंच तर आपण, आता कारण की मला 2-3 मिनिटं एक आयएमपी टॉपिक वर बोलायचं होतं. हा, तेच इनर सर्कल आहे, एक ट्रेडरमुळे आपण एवढ्या गोष्टी, म्हणजे एक ट्रेडर कोणीतरी येतो, तो सांगतो वर्क करून राहिला, आपले सगळे मागे पडतात, ठीक आहे वर्क करत असेल, मी नाव नाही ठेवत, वर्क करत असेल नो डाऊट, पण आपल्या इंडियन मार्केटमध्ये तरी अजून पण कुठे क्रेज नाही आलाय. फॉरेक्स मध्ये असेल, ठीक आहे, फॉरेक्स मध्ये चलत असेल ते मला नाही माहिती, पण इंडियन मार्केटमध्ये नाही. बाकी ते सांगायचं होतं की मिस्टेकचं मेन रिझन काय आहे तुम्हाला, मार्केटमध्ये मिस्टेकचं जर मेन रिझन असेल, तुम्हाला सांगतो, सगळ्यात मेन रिझन असेल तुमची माइंडसेट. माइंडसेट म्हणजे विचार करण्याची क्षमता, कोण कोण कसं बिलीफ सिस्टीम आहे, म्हणजे विचार करणं कसं, पैकी जणांचा विश्वास कसा आहे. ट्रेडिंग मध्ये आता 2 जण आहेत बघा, डिवाइड करतो मी. एक जण असा विचार करतो की ट्रेडिंग मध्ये जर सक्सेसफुल बनायचं असेल तर स्ट्रॅटेजी पाहिजे, त्याच ठिकाणी दुसरा, जो की अगोदर फेस केलं तीन सगळ्या गोष्टी, स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या कन्सेप्ट पाहिजे, पण त्याला सर्टन पिरियड नंतर रिअलाइज झाले की ट्रेडिंग इज ऑल अबाउट माइंडसेट, म्हणजे माइंडसेट जोपर्यंत नसेल तुमचं, तोपर्यंत सक्सेसफुल बनतच नाही. बनत नाही म्हणजे लिहून देतो बॉन्डर, बनतच नाही. त्यामुळं हे जर ऍटिट्यूड असेल तुमचा तर, आता सांगतो ऍटिट्यूड चेक करून घ्यायचं, तुमचा ऍटिट्यूड कसा आहे. स्ट्रॅटेजीने पैसा बनत नाही, क्लिअर आहे.
बनतो तो माइंडसेटने. त्यानंतर इम्पॉर्टंट काय की तुम्हाला ना इथे रोज उठून ट्रेडिंग करायची नाहीये. तुम्हाला उठून सुटून म्हणजे काहीतरी यायचं, म्हणजे बाकी काही माहित नाही. 9:15 उठायचं, सरने सांगितलं ह्यामुळे ट्रेड करा, करायचा बिंदास. बाकी काही माहित नाही ना, त्याला रिस्क किती आहे ना, काही नाही. तुमचं चालू आहे म्हणून चालू आहे, अशा गोष्टींनी बनत नाही. त्यासाठी तुम्हाला वेल प्लॅन करून जाणं आहे. प्लॅन प्रिपरेशन. तर तुम्हाला ट्रेडिंग जर्नल दिलाय काय, हे वरचा पार्ट तर ऍटलीस्ट संध्याकाळी प्रिपेअर पाहिजे तुमचं. हे जे अप्पर साईडचा पार्ट आहे घेऊ, प्री मार्केट रेड आय थिंक ब्लॅक कलर मध्ये लिहिलाय, तो तरी संध्याकाळी तयार पाहिजे राव. माइंडला तुम्ही अगोदर ट्रेन करून जा की मी उद्या 3,000 रुपयाचा लॉस घेऊ शकतो, मी 5,000 घेऊ शकतो, कोण म्हणून मी सर 200चा, कोणी 5,000चा, कोणी 10,000चा. प्रत्येकाची डिफरंट म्हणजे कॅपॅसिटी ती तुम्ही तिथे मार्क करून घ्या. ह्याच गोष्टी IMP आहेत. अजून पण मी रोज बडबड करतो येऊन, कारण की मला पण माहिती आहे. एक ह्या माझ्या क्लासमधनं 85 स्टुडंट आहे सध्या, आणि सगळे कोर्स बघून सांगा आय थिंक 181 स्टुडंट आहे. ह्या मधनं जर 20 तरी स्टुडंट सक्सेसफुल झाले, 20 जरी स्टुडंट 4-5 महिन्यानंतर मला कॉल करून सांगतात सर मी आज काही नाही कुठेतरी कन्सिस्टंटली काम करतोय, तरी मला आनंद होईल इझिली. कारण की इकडे सक्सेस रेट का 100% नाही बरं का. मला माहिती 181 स्टुडंट सगळे फॉलो करू शकत नाही, त्यातले 20 कोणी हे मला नाही माहिती. त्यामध्ये आता जे मेसेज करतात ते पण असू शकता, आय थिंक जे रेकॉर्डिंग बघणार ते पण असू शकता, ते मला माहित नाही. त्यामुळे तुम्हाला एकच सांगायचंय की सक्सेस रेट कमी इकडे, नो डाऊट. इक्विटीमध्ये थोडासा जास्त आहे, म्हणजे 40-50 जण तर सक्सेसफुल बनतील आपल्या ब्लॅच मधले, 100% बनणार मी सांगतो. पण ते कोण आहे म्हणा मी मला माहित नाही, ते तुमचं तुम्हाला माहित असलं पाहिजे. कसं ते तुम्हाला स्वतः कॉन्फिडन्स आला पाहिजे, यार आता बस झाला, आता इतके दिवस मी केलं, दुनियाभरचे कुठाने केले मी, पण आता खरा टाइम आलाय मला स्वतःला करिअर बिल्ड करायचं, किंवा मला खरं एकदा रिअल वेनी म्हणजे मार्केटमध्ये काम करायचंय. आतापर्यंत केले मी, त्याच कुठाने गेले सगळे, स्ट्रॅटेजी कॉल टिप घेतल्या, कॅपिटल मॅनेज करायला दुसऱ्याचे लाईव्ह सेशन जाऊन बघितले, त्यात एखादा ट्रेड उचलला, ह्या गोष्टी केल्या. पण आता मला माझ्या मेहनतीने ट्रेड घेणे, रूल फॉलो करणे, ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवणे, ह्या गोष्टी मला आजपासून करायच्यात. तर लास्ट विचारतो, करणार काय, करणार काय मला सांगा सर. करणार काय ते सांगा फक्त मला. 100% सगळ्याकडनं एकदा रिस्पॉन्स येऊन द्या, म्हणजे समजून नाही मोटिवेशन खरंच भेटले का तुम्हाला की. चला बरोबर गेले, म्हणजे भरपूर जणांपर्यंत मला जे सांगायचे म्हणजे जे पोहोचलंय तुमच्यापर्यंत. 15 मिनिटात जर टाइम फ्रेमला ट्रेड करत असताल तर टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही पण तुमचे चेंज होऊन जातात. उद्या ब्रेकआउट कन्सेप्ट असणार आपला. माझा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3च्या पुढेच असतो, 1:3च्या पुढेच असतो, 1:3च्या पुढे कंटिन्यू असतो. मला माहिती आहे माझं. आता तुम्हाला आजचा ट्रेड सांगतोय, 1 मिनिट द्या. ब्रेकआउट शिकवणार आहे तुम्हाला उद्या, समजून जाईल. 150 ब्रेकआउट लेवल होती माझी. मी स्विंगच्या अकाउंटला ट्रेड घेऊ शकलो नाही, कारण एवढी मोठी कॅन्डल बनली. स्विंगच्या अकाउंटला जाऊन मी मॅनेज करू शकलो नाही, स्विंगला एक पण ट्रेड घेतला नाही. इंट्राडेला मी इथे क्वांटिटी पंच केल्या कुठे 350 रुपयाला. 350 वरून 370 रुपयाला किती मिनिटात गेला असं माहितीये का, 3 मिनिटात गेलाय. पण तुम्हाला आता हे 3 मिनिटं दिसताय आज, पण माझ्या मागची मेहनत दिसत नाही कोणाला. मी रोज चार्टवर आज पण ना 500-600 स्टॉक्स बघतो रोज, 300, दुपारी 100-200, संध्याकाळी 300, हे बघतो. माझी ही क्वालिटी माझी. पण तुम्हाला काय सर ब्रेकआउट स्टॉक्स पळाला की सर आम्हाला सुद्धा शिकवा सर. अहो मेहनत घ्यावी लागणार आहे, मेहनतशिवाय पर्याय नाही. तुम्ही क्लास करा किंवा नका करू. तुम्ही मला जर कॉल जरी करून विचारला असता क्लासच्या पहिले की सर ट्रेडिंग सक्सेसफुल होण्यासाठी काय करायला, मी तुम्हाला ते सांगितलं असतं चार्टवर जो मेहनत कर बाबा. त्यामुळं सांगायचं जर तुम्हाला अशी मुवमेंट कॅच करायचे असतील तर त्याला चार्टवर एवढा अप्पर हँड पाहिजे. अप्पर हँड म्हणजे काय, चार्टवर एवढी प्रॅक्टिस पाहिजे की झोपीत सुद्धा तुम्हाला चार्टात दिसला पाहिजे कधी. हे पहिला स्टॉक्स होता ज्यामध्ये मी एंट्री घेतली इकडे. मी होल्ड केलं बरं का, फुल होल्ड केलं कॉन्फिडन्स मध्ये. माझं टार्गेट होतं त्याच्यामध्ये डायरेक्ट 400 रुपये टार्गेट होतं इंट्राडे मध्ये बरं का. म्हणलं आज सर्किटच खायचं आपला. आणि मला माहितीये इथून जरी ब्रेक केला असतं 370 ला, तर तिथे त्याला जायला फक्त 30 ते 40 मिनिटच लागले असते. हे कॉन्फिडन्स कुठं आला माहितीये का, हा चार्ट ट्रेडिंग कॉन्फिडन्स आलाय माझ्यामध्ये. मी कॅल्क्युलेट करू शकतो, मला प्राइस म्हणजे जसे प्राइस दिसेल का तेव्हा सांगतो मी प्राइस कुठपर्यंत जाऊ शकते. हे काय 1-2 दिवसाचं नाही, 3 वर्ष नॉनस्टॉप रोज 3 ते 4 तास चार्ट बघण्यामुळे झालंय. असे ट्रेड तर खूप भेटतील राव. तुम्हाला पण सांगतो, तुम्ही मेहनत जर केली ना ह्याच्यापेक्षा पण बेकार बेकार ट्रेड भेटतील. माझे काही काही ट्रेड असे होते. मी तुम्हाला एक ट्रेडचं नाव सांगतो बरं का. IND हॉटेल का एक्झॅक्टली नाव लक्षात येत नाही. माझा स्वतः सांगतो IND हॉटेल, आय थिंक जुलै बॅचचे का जुलै किंवा मला एक्झॅक्टली लक्षात नाही. मी ट्रेड घेतला इथे बरं का.
ऐका, मी ट्रेड घेतला इथे, मी ते बाय केल्यानंतर स्टॉक इथपर्यंत रीच झाला माझ्या टार्गेट पर्यंत, पण मी त्या टायमाला लकीली मागे पाणी पिण्यासाठी गेलो. वापस येऊन बघतो तर काय, तिथे जवळपास 7%ची कॅन्डल बनली होती ग्रीन माझ्या साईडला, 7%ची. 7%ची ग्रीन. असे दिवस पण येतात, पण कधी हे आपल्याला मार्केट रिवॉर्ड करतं. मार्केट काय म्हणतो, तू इतके दिवस मेहनत घेतली ना, माझ्यातर्फे तुला एक छोटस बोनस घे. असं मार्केट बोनस तुम्हाला दर महिन्याला देईल, पण कधी, जेव्हा तुम्ही फॉलो केले, जर हे गोष्टी फॉलो करत असताल तर. हे आज उद्या जर वापस तुम्हाला सांगतो, हे काय नहार कॅप जर 370 ला क्रॉस करतोय, तर कमीत कमी 10-12 पॉईंटची रॅली येऊ शकते उद्या वापस नहार कॅप मध्ये. ऑब्झर्वेशन ऍज ऑब्झर्वेशन मध्ये राहून द्या. सेकंड ट्रेड होता माझा पीपीआयटी. मी हा ट्रेड काल बोललो होतो का, आठवण करा बरं. मला हात चालला नाही हा, चला काही इश्यू नाही, नो डाऊट, पण मी याच्यात लॉस पण नाही केला. मी छोटस ना प्रॉफिट घेऊन निघलो. मी काल बोललो होतो की याला एंट्री करणार आहे मी. याला आज एंट्री केली की लेवल प्रमाणे, उद्या शिकवणार आहे तुम्हाला की लेवल प्रमाणे. इथे 19 रुपयाला एंट्री केली, माझ्या साईडला 20 पॉईंट गेलता, 20 पॉईंट गेलता, पण फायनली तो रिव्हर्सल करून माझा ब्रेक येऊन हिट केलाय. 20 पॉईंट माझा स्टॉप लॉस किती होता त्यामध्ये, 0.5%चा, मॅक्स 5-6 पॉईंटचा स्टॉप लॉस होता त्यामध्ये. तो माझ्या साईडला 20-21 पॉईंट गेला. मला असं टार्गेट होतं कमीत कमी याच्यामधनं 900 म्हणजे 1955 पर्यंत, इथपर्यंत तरी, पण तो रिव्हर्स झाला, त्यामुळे एकदम छोटस प्रॉफिट. जर इथपर्यंत गेला असतं तर प्रॉफिट माझा 11-12 रुपयात असतं. टेलिग्रामवर बंद होईल का सांगा बरं मला, मी तुम्हाला विचारतोय, म्हणजे मला पण नाही माहिती, तुम्ही सांगा. तुम्ही न्यूज वगैरे बघत असता तर सांगा. म्हणजे तुम्ही न्यूज वगैरे कुणी खरं बघत असता जेन्युअनली, ते रील्स नाही बरं का. मला बघितले असतील तर सांगा राव कोणी, कारण की मला पण नाही माहिती या गोष्टीकडनं. मला दिवसभर लक्ष दिल्या जातच नाही, सोशल मीडियाकडे जास्त लक्ष दिल्या जातच नाही. तर ऐका, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, जर आता सांगतोय बरं का, जर टेलिग्राम आय थिंक बॅन झालं, त्याच्या पहिले ते कळवतील उद्या बॅन होणार किंवा अर्जंट बॅन झालं, तर तुमचं काम असेल की मला सगळ्यांनी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचा. मी तुम्हाला एक काम करा, सगळ्यांनी स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आपल्या ग्रुपचे, मला फक्त पाठवा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करेल. टेन्शन घेऊ नका, त्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळे रेकॉर्डिंग ऍज इट इज सगळे ऍड करेल, कारण माझ्याकडे या सगळ्या वर्क स्पेसला सेव्ह येत्या. मला एकदा उद्या बघून कन्फर्म करून सांगा. ही ऑगस्ट बॅच खरंच माझ्यासाठी चांगली जाते बरं का, म्हणजे बॅच पण चांगली भेटली मला, स्टुडंटचा पण खूप रिस्पॉन्स चांगला आलाय. आणि त्याचबरोबर ना माझा स्टॉप लॉस हिट झालाय, आय थिंक मला आठवत पण नाही कोणत्या दिवशी स्टॉप लॉस हिट झालाय. अजून पण म्हणजे एक पण दिवस लाल क्लोज करायला मी तरसतोय. तुम्ही असं ऐकलं असेल, पण मला असं वाटतं की उद्या माझा लॉस व्हायला पाहिजे, कारण की लॉस जर झाला नाही तर माझा कॉन्फिडन्स माहितीये का, असं वाढत चालतो हळूहळू. कॉन्फिडन्स वाढला का, मग मी चुकीचे डिसिजन घेतो. त्यामुळे मला असं वाटतं, उद्या जर लॉस झाला तर माझ्यासाठी खूप बेटर असेल ते. उद्या जर 4-5, 2-4 हजार रुपयात लॉस झाला, तर मी जागेवर येऊन रिलॅक्स होईल. मग मला असं वाटतं उद्या जर होईल तर एकदम बेटर आहे, कारण स्टॉप लॉस झाला मलाच आठवत नाही. हा, मी केलाय, ग्रुप केलाय, टेन्शन नका घेऊ. मी पर्सेंटेज नाही, मंथ एंडला चेक करतो. मला माहिती, मी प्रॉफिट लॉस डायरेक्ट मंथ एंडला, प्रॉफिट असेल लॉस असेल डायरेक्ट मंथ एंडला बघायचं. आता मंथ एंड म्हणजे कधी, उद्या किंवा परवा दिवशी तुम्हाला सांगणार माझं काय निघलंय पर्सेंटेज व्हायचं. आता उद्या लॉस व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. होईल का नाही ते मला माहित नाही, कारण की भरपूर दिवस झाले लॉस साठी तरसतोय. कारण नाही लॉस झाला तर मग सायकोलॉजी माझी सुद्धा कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्सच्या नादात क्वांटिटी जिथे 1000 मारा तिथे 10,000 क्वांटिटी मारले तर काय. त्यामुळे उद्या लॉस व्हायला पाहिजे माझी सुद्धा अपेक्षा आहे. सर एमपीएससीच्या ग्रुपला जॉईन. चालेल ना, मी एक काम करू का, मी व्हॉट्सअपला जर ग्रुपची लिंक पाठवतो. चालेल, मी ग्रुपची लिंक पाठवतो, सगळेजण तिकडे जॉईन होऊन घ्या. उद्या पाठवून मी तुम्हाला दुपारी सगळं मॅनेज करतो. मी एकदा बघतो सगळीकडे. प्रॉफिट नसायला पाहिजे राव, प्रॉफिट म्हणूच नका. हे प्रॉफिट मला पण भीती वाटते बरं का कधी कधी, म्हणजे कशामुळे माहितीये का, ओव्हर कॉन्फिडन्स अशी गोष्ट आहे, जिथे मला कमी क्वांटिटी घ्यायच्या तिथे जास्त घेईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, की जिथं मला काही दिसत नसेल ना, तिथे मला हे हॅमर दिसते, समजा एखादी ब्रेकआउट होणार आहे, कमी प्रोबॅबिलिटी, तिथे चान्सेस कमी, तरी पण मी तिथे घुसल हटकून. कारण काय, कॉन्फिडन्स माझ्या डोक्यात सध्या शिरलेलं आहे. पण मला असं वाटतं उद्या जर स्टॉपला झाला तर मी रिलॅक्स होऊन जाईल उद्या. केपीआयटीचा 0.पर्सेंट तुम्हाला शिकवतो उद्या, टेन्शन घेऊ नका.
सिनकॉम टार्गेट हिट झालं. सिनकॉम मी दिलता कधी, ह्या रेंजच्या बाहेर पडल्यावर घ्यायचं होतं आपल्याला. तर ते रेंजच्या बाहेर पडून कॅन्डल क्लोज होऊन आय थिंक 20% रिटर्न दिलंय. 20% 2.5 डेज म्हणजे किती? 20% रिटर्न 2.5 दिवसात भेटतंय. याच्यापेक्षा काय घेणार तुम्ही जास्त? मी प्रॉफिट पण बुक केलंय. मी तर प्रॉफिट कालच बुक केलंय त्यामध्ये. स्विंग मध्ये याला कालच प्रॉफिट बुक केलंय. किती टार्गेट घेणार राव? एकतर स्टॉक्स इथं ब्रेकआउट देतोय, आता लेट एंट्री करतात, ती तुमची मिस्टेक. हा 2,000 भेटले एकदम बेस्ट. उद्यासाठी स्टॉक्स सर्च करायचे राव. आज सर्च करायचे. आज मला झोपायला कमीत कमी तुम्हाला सांगतो 2-2.5 तर वाजणार कुठं नाही. गोकुळ अॅग्रोकडे लक्ष असू द्या बरं का. तुम्ही गोकुळ अॅग्रोकडे लक्ष असू द्या. जर इकडे 248 पाशी थोड्या वेळ थांबतोय, एक 10-15 मिनिटं ह्या रेंजमध्ये ब्रेकआउटच्या पहिले, मग ब्रेकआउट देतोय तो स्टॉक्स रॉकेट होऊन जाईल तो. तर आज येऊ पण पळाला. आज एक जणांनी मला आय थिंक क्लासच्या स्टुडंटनीच विचारलं, सर याला कुठे घेऊ? मी त्यांना 196 घ्यायला लावलो. तुम्हाला माहिती आहे त्यांनी घेतलं का नाही? 196 वरनं तो ऑलमोस्ट किती पॉईंट गेलता? 16 पॉईंट गेलता. नाही, उद्यासाठी काही नाही. मार्केट थोडंसं बेरिशच दिसतंय मला. हे काय मार्केट तर प्राइस ऍक्शन जर बघितलं, उद्या जर मार्केट प्रॉफिट बुकिंगला तर ह्या सपोर्ट पर्यंत येऊ शकतं मार्केट. सकाळी उठता कितीला? 8 वाजता. डोळे काळे पडले, तुम्हाला दिसणार नाही आता इथं लाईटमुळे. 6-7 तास झोप चालू आहे सध्या माझी. ते हे नाही बघा, ते सेक्टर बिक्टर काय नाही. मी मिड कॅप स्मॉल कॅपचं सांगा, तुम्ही ते बुक करू शकता. हा हुडको तो मला आय थिंक पाठवलं होतं. रॉकेट झालता आय थिंक तो आज. कोणत्या लॉजिकवर घेतला होता? कोणत्या लॉजिकवर घेतला तुम्ही इकडे? सर कसे स्टॉक सिलेक्ट करायचे ते सांगा प्लीज. याचं उत्तरच नाहीये माझ्याकडे आता. काय म्हणणार मी आता? इतक्या रात्री पण तुम्हाला आता टाइम संपलाय तरी पण तेच स्टॉक सिलेक्ट कसे करायचे ते सांगायचं. बाकी टाइम झालाय आपला. आजसाठी बस एवढंच. गुड नाईट.